Hayabusa at the age of 15, Porsche at the age of 19, Lakshmi Road showroom at the age of 25 आणि पुढे मी काउंट विसरली आहे. गप्पा मारायला सोलसमनी शोधलाय 1,00,000 मोलाचा कोहिनूर हिराच, प्रसाद वसंत नगरकर. माऊली 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 चारी बाजूला माऊली, आणि त्याची संधी माऊलींनी खुद्द मला दिली आणि ते सुद्धा माझ्या पाठीवर विराजमान होऊन माझ्या अंगावर अजून पण काटा येतोय. इज देयर एनीथिंग और एनीवन दॅट प्रसाद इज स्कॅर्ड ऑफ? पैशाच्या पलीकडे खरी लाईफ सुरू होते हे कळ. 1,00,000 मोलाचं बोललास. आपण काही असं कार्यच करायचं नाही ना ज्याने आपल्याला भीती वाटते. एकदम प्रसाद नगरकर सिग्नेचर स्टाईल. बस. लक्ष्मी रोडच्या चौकात ज्वेलर्स आहेत. मग असं का आहे की द कस्टमर कम्स बॅक टू द नगरकर्स अँड स्पेसिफिकली आस्किंग फॉर प्रसाद नगरकर? की यू हॅव अ व्हेरी अनहेल्दी ऑब्सेशन ऑफ स्पेंडिंग मनी, पण थँकफुली अ हेल्दी ऑब्सेशन ऑल्सो ऑफ अर्निंग इट. द बिगेस्ट गोल इन लाईफ इज मेंटल पीस. सो वेल सेड. मी या दुनियेला दाखवून देणार आहे की मराठी माणूस काय करू शकतो. Beauty is who you are. The jewelry you wear just takes it to a whole another level. दागिना म्हणजे तरी काय? दागिना म्हणजे प्रेमाची भाषा आणि आठवणींची खाण सुद्धा. दागिना म्हणजे आपल्या चारित्र्याचं प्रतिबिंब आणि मायेची ऊब सुद्धा. दागिन्यांबद्दल बोलतोय आज. गप्पा मारायला सोलसमनी शोधलाय 1,00,000 मोलाचा कोहिनूर हिराच. द सन सीज हिज बॉडी, द मून हिज सोल. There is so much more to this royal, flamboyant, cool dude than meets the eye. Everyone has seen his Lamborghinis and his Bentleys and his 8-pack abs. In today's podcast, this beacon of inspiration will reveal how you can have all of that and whatever more you desire in life. The word impossible doesn't exist in his dictionary, be it scaling the most adventurous mountains or the peaks in life. This international youth icon for social service and Pride of India awardee for extraordinary service in public welfare believes he is his only competition. Somebody who embodies the fusion of tradition and modernity. His creative prowess and business acumen stand out, establishing him as a force to reckon with in the jewelry industry, adding value each day to the privilege he was born with. श्रीपाद शंकर नगरकर या पेढीचा सोनेरी वारसा अत्यंत समृद्धपणे पुढे नेणारा 24 कॅरेट सोन्याहून प्युअर सोल ऑन सोलसम टुडे, प्रसाद वसंत नगरकर. थँक्यू सो मच प्रसाद फॉर जॉईनिंग अस ऑन सोलसम अँड थँक्यू व्हेरी मच फॉर दिस राजवाडा. म्हणजे इथे करण्याच्या मागे आपल्या व्ह्युअर्ससाठी एक दिवाळी ट्रीट देण्याचा हेतू होता. सो थँक्यू फॉर मेकिंग एव्हरीवन्स दिवाळी सो स्पेशल. थँक्यू. प्लेजर इज ऑल माइन. आणि माहिती आहे प्रसाद, हा राजवाडा बघितल्यानंतर अँड वेन आय सॉ युअर लुक टुडे, मन भरून येतं सिरियसली. अँड आय हॅव टू से दॅट वी आर एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ. थँक्यू सो मच. तुमच्यासारख्या लोकांचे आशीर्वाद आहेत, हेच महत्वाचं आहे लाईफमध्ये माझ्या. थँक्यू सो मच. आणि अपार्ट फ्रॉम व्हॉट यू आर, मला अजून एक तडका मारावासा वाटतो, तो म्हणजे डू यू रिअलाइज की तू किती नशीबवान आहेस. म्हणजे मी रेफरन्स देते आत्ताच झालेल्या आळंदीच्या सोहळ्याचा, हो की नाही. ज्ञानेश्वर माऊलींचा सोनेरी कळस बनवायची ऑपॉर्च्युनिटी मिळणं एक गोष्ट आहे, आणि तो आपल्या स्वतःच्या पाठीवर एवढ्या वरपर्यंत लॅडरवरनं न्यायचा आणि वरती फिक्स करायचा, याला मी नशीब म्हणते. बघा, तुम्ही बोलताना पण अंगावर काटा येतोय. सिरियसली हे माझं काहीही नाही. मी खरं सांगू, हे माझ्या आई वडिलांची पुण्याई आहे, ही ताई आजींची इच्छा आहे, आणि हे जेवढे काही सगळ्या समाज जो आहे आज, जेवढी त्यांची इच्छा होती की माऊलींच्या डोक्यावर सोन्याचा कळस असावा, ही या लोकांची इच्छा जी जागृत झाली ना, त्यांनी मी एनर्जाइज झालोय. आणि आई वडिलांची पुण्याई तर आहेच आहे, पण त्याच्याबरोबर जी बाकीच्या लोकांची जी मदत झाली, त्यांची जी एनर्जी, तिथे कलेक्टिव्ह एनर्जी जी आली ना, मला काही दिसलं नाही त्या दिवशी. आय वॉज अनेबल टू सी एनिथिंग. Like a child you are climbing. Only one thing in sight. Only one thing. माऊली 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 चारी बाजूला माऊली. माझ्या अंगावर अजून पण काटा येतोय. मी तुम्हाला सांगतो, लाईफ मध्ये
पिढ्यानपिढ्या हजारो वर्ष तो तिथं कळस तसाच राहणार आहे आता. आणि त्याची संधी माऊलींनी खुद्द मला दिली आणि ते सुद्धा माझ्या पाठीवर विराजमान होऊन अरे धन्य झालो. विच इज व्हाय आय सेड की नशीब म्हणतात ते याला. मी नशिबावर विश्वास ठेवत नाही. ही सगळी आपल्या पूर्व लोकांची पुण्याई आहे. हे सगळे आशीर्वाद आहेत आणि हे सगळं आज जे दिसतंय हे खरंय. हे सगळं जे धर्तीवर एवढी लोक आपला एवढा मोठा वारकरी साम्राज्य आहे ही माऊलींची इच्छा आहे. आणि आम्हाला ते बघूनच इतकं बरं वाटलं. आणि टच वूड म्हणजे आय विल बी टचिंग वूड आय डोंट नो हाऊ मेनी टाइम्स की खरोखर असं वाटलं की आहा म्हणजे काय नशीब आहे माणसाचं. तुम्हाला सांगतो माझ्या अंगात कुठून 100 हत्तींचं बळ आलं. असं वाटलं की खुद्द माऊली पाठीवर आहेत आणि तेच मला वर घेऊन चाललेत. ऍब्सोल्युटली आपने आप काहीही कुठेही मला काहीही वाटलं नाही. तुम्ही बघितलं तर 40-50 सेकंदात मी वर गेलो. बघितलं. आय डिडंट इवन अंडरस्टँड. म्हणजे ती लीला अपरंपार आहे. आणि वी आर सो लकी की ते नुकतंच झालेलं आहे. सो वी कुड स्टार्ट टुडे विथ दॅट. सो अगेन आपल्यावर पण माऊलींची कृपा आहे. 100%. येस. सो प्रसाद आपल्या व्ह्युअर्ससाठी एक ब्रीफ मध्ये म्हणून आय विल बी टेलिंग देम अबाउट अ लिटल बिट ऑफ युअर चाइल्डहुड. म्हणजे युअर ट्रॅजेक्टरी veered from your childhood dream of becoming an astronaut to you joining your family business which is jewelry. आणि I would say thank God की you joined the family business. अवघ्या 15 वर्षात तुळशी बागेवरनं सुरुवात झाली. लक्ष्मी रोड नंतर ठाणे, ठाणे नंतर कोथरूड. मी प्रश्न घेते त्याच्या आधी फक्त एकच आकडा हवाय मला. अजून किती शोरूम्स आर लाइंड अप फॉर रिलीज? शोरूमचा आकडा माहित नाही किती होतील पण 10 शोरूम लाइंड अप आहेत. बापरे. व्हॉट शुड आय से. 10 शोरूम्स अजून. आणि दिस राजवाडा इज एक्सक्विजिट, क्लास अपार्ट. आता मला ह्याच्या मागची पण स्टोरी सांग की दिस वॉज युअर कॉन्सेप्ट विच वॉज ब्रॉट इन टू रियालिटी बाय समवन. राजवाडा या नावातच तुम्हाला सगळं आलंय. अगदी. राजवाडा ही एक फक्त कन्सेप्ट होती. ठीक आहे. मी महाराजांचा खूप मोठा भक्त. त्याच्यात महाराजांचं जसं राहणीमान त्यांना सगळं एलिट लागायचं. तर मला कुठेतरी पाल चुकचुकत होती माझ्या डोक्यात की आपल्या दुकानात आपल्या कस्टमर करता स्पेशल काही नाही. आज एवढ्या ग्रेसफुली आपल्याकडे आपलं दैवत येतंय तर त्यांना तेवढं ग्रेसफुल वाटायला काहीतरी पाहिजे आपल्याकडे. त्याच्याकरता हा थॉट तयार झाला की आपण एक राजवाडा बनवू सो दॅट कमिंग पर्सन विल फील ॲज इफ दे आर क्वीन अँड क्वीन. अगदी. सो किंगली फिलिंग यायला ना किंगली अँबियन्स लागतो आणि तो आहे. हे सगळे क्रेडिट जातील राजीव सरांना. राजीव शहा, डेल्टा इंटिरियर्स. सी हाऊ इट्स ऑल कनेक्टेड. आता तुमचा पहिला पॉडकास्ट जो राजीव सरांबरोबर झाला त्याच व्यक्तीचा आज या पॉडकास्ट मध्ये नाव येते आणि तीच व्यक्ती या सगळ्या गोष्टींचे इन्स्पिरेशन आहेत. तीच व्यक्ती ज्यांनी हे ऍट रियालिटी आणू शकले. थोडक्यात तुझं स्वप्न साकार केलं शाहसरांनी. 100%. बट नुसतं स्वप्न बघणं हा एक पार्ट झाला पण एक्झिक्यूट होणं. हो. ऍज इट इज द व्हिज्युअलाइज्ड प्रोडक्ट इज कमिंग इन फ्रंट ऑफ यू ऍज इट इज अँड वेन अ डिझायनर अप्रूव्ज इट. हे तर वेगळ्या लेवलच कनेक्शन झालं. मला सांगतो राजीव सरांना मी एकदाच सांगितलं की सर मला असं काहीतरी डोक्यात आहे अशा पद्धतीने बनवायचंय. ओके डन. आणि ज्या दिवशी हे तयार झालं ना मी तुम्हाला आज सांगतो मी कधी कोणाला बोललो नाही हे. त्यांनी मला 3D व्ह्यूज दिलेले. 3D व्ह्यूज पेक्षा 10 टाइम्स बेटर एक्झिक्युटेड प्रोडक्ट आहे. कारण मी डिझायनर असल्यामुळे आम्ही एवढी आता ह्याच्यातला हा खडा इकडचा इकडे जरी झाला ना तरी मी ते अख्खं मेल्ट करतो. बरोबर. यू नो वाय. कारण द प्रोडक्ट इज सीन ऍज अ कम्प्लीट प्रोडक्ट. त्याच्यामध्ये इकडचं इकडं झालं तर ते फक्त एका डिझायनरलाच माहिती की ते चुकलंय पण ते एवढं असं चूक जरी झाली तरी इट इज इनकम्प्लीट. कम्प्लीट प्रोडक्ट तोच प्रोडक्ट असतो जो सगळ्या अँगलनी परफेक्ट असतो. राजीव सर इज परफेक्शनिस्ट अँड आय एम सो ब्लेस्ड टू हॅव स्पीकर्स लाईक यू ऑल. सिरियसली. राजीव सरांना मी 100 गोष्टी सांगितल्या त्या 100च्या 100 कम्प्लीट झाल्या. परत कस्टमरला काय हवंय हो की नाही. वी कम बॅक टू दॅट. राजीव सर स्वतःच म्हणून करतात. मी त्यांना वडील म्हणून ट्रीट करतो. तर ह्याच्यात प्लस पॉइंट काय माहितीये का. इट इज नॉट वन साइड. ही ऑल्सो ट्रीट्स यू लाईक. येस. ते फॅमिली म्हणून ते मी एक मुलगा आहे हा आपलं काम राजवाडा माझ्या मुलासाठी.
ते जे माझं आहे ना, हे जे त्यांची भावना आहे ना, ही मला फार फील होते. त्यामुळे मला प्रत्येक प्रोडक्ट कम्स विथ हिज एनर्जी ना, आणि एनर्जी अलाइन झाल्यामुळे एनर्जी तयार झाली आहे. आज राजवाडा जो फील होतो राजवाड्यासारखा, त्याच्या मागे एवढे लोकांनी मेहनत घेतलीये. आज हे सगळं पुण्यात बनलंय. आज आपल्या सगळ्या पेशवे स्टाईल आपल्याला दिसतंय, हे चांदीचे कन्सोल, चांदीचे सोफा सेट्स, पण हे सगळं पुण्यात बनवलंय. अजून पुण्याचं नाव किती रोशन झालं. आय नो, काय एक आपण म्हणतो ना जेम्स आहेत ते पुण्यातच आहेत. खरं. मी जसं म्हटलं तसं, वाय आय आस्क्ड यू दिस इज बिकॉज द फर्स्ट टाइम आय मेट यू, आय सॉ दिस हंगर इन युअर आईज. आय सॉ द स्पीड दॅट यू लाईक इन लाईफ. सो मला आता मेन प्रश्नाकडे येते की लहानपणापासूनच असं आहेस दॅट यू वॉन्ट टू बी अ बेटर व्हर्जन ऑफ युअर सेल्फ एव्हरी डे, किंवा रोज काहीतरी नवीन करायचं असतं प्रसादला, असाच आहेस? खरं सांगू का, माझं लहानपण खूप वेगळं होतं. आय वॉजंट लाईक दिस. मी लहानपणी खूप इंट्रोवर्ट. बर. आणि मी असा जाडू होतो, असं 5-5.25 फूट हाईट असेल, आणि असा गट्टू 120-130 किलो होतो वजन. आणि माझे मित्र मला गड्ड्या म्हणायचे. सो गड्ड्या का, तर माझ्या पोटाच्या अशा वळकट्या पडायच्या, म्हणून माझं नाव गड्ड्या पडलेलं. सो त्याच्यामुळे माझा पर्सनल कॉन्फिडन्स वॉज व्हेरी लो. तुम्ही माझ्या स्कूल फ्रेंड्सला कधी भेटलात लाईफमध्ये, तर त्यांनी सांगाल त्यावर तुम्हाला हे अंदाज येईल की मी इतका सायलेंट होतो, कधी कोणाशी बोलायचं नाही, कुठल्या मुलीशी स्वतःहून कॉन्व्हर्सेशन करायचं नाही, कम्युनिकेशन नाही, काय नाही, आपलं एका कोपऱ्यात असं शांत बसायचो. 2005 साली माझे काका वारले, आणि दॅट वॉज अ सडन डिमाइज. आम्हाला काहीही कल्पना नव्हती, आणि आमची जॉईंट फॅमिली. सो माझे बाबा ते एकटे, त्याच्यात काकांची फॅमिली, आमची फॅमिली, आणि ही यूज टू टेक केअर ऑफ एव्हरीवन. लॉट ऑफ डिपेंडन्स. लॉट ऑफ डिपेंडन्सी. आणि घरात 3 मुली होत्या नुकत्याच लग्नाच्या वयाच्या. सो त्यांच्याकरता ती जी ओव्हरऑल जबाबदारी होती ही खूप मोठी होती. सो हे झाल्यानंतर आईचा वडिलांवरचा जो ओव्हरऑल आस्पेक्ट होता, थॉट प्रोसेस होती माझ्या आईची, ती अशी झाली की अरे प्रसाद, नाही, हा एकटा व्यक्ती आपल्याकरता एवढा करतोय, तर यू नीड टू सपोर्ट हिम 100%. आणि आमच्याकडे काय झालं की बाबांची हेल्थ वॉज अवर फर्स्ट प्रायोरिटी आता, कारण घरातले सगळे मोठे एक्सपायर झाले, आणि त्याच्यानंतर आम्हाला हेच होतं की बाबा नीट राहिले पाहिजेत. हो, हा थॉट ठेवून मी सगळं माझे जे ड्रीम्स होते त्याच्यावर मी पाणी ओतलं. माझं स्वतःचं अस्तित्व शून्य आहे, हे सगळं माझ्या आई वडिलांचे कष्ट, त्यांचे सॅक्रिफायसेस, त्यांनी जे 10-15 वर्ष कष्ट घेतले, तुम्हाला सांगतो ताई, माझ्या डोळ्यात अजून पाणी येतं. त्यांनी जेवढे सॅक्रिफाईस केलेत ना या धर्तीवर, कोणाच्या नशिबीत असं येऊ नये. आम्हाला माहितीये, बाबा माझे सकाळी 9 वाजता जायचे दुकानात, ते रात्री 12-1 वाजेपर्यंत यायचे नाही. ते स्वतः डेटा एंट्री, वन मॅन शो, स्वतः सगळं सेल्स करणार, स्वतः ऑर्डर लिहून घेणार, हाताने बिल करणार, डेटा एंट्री, अकाउंट्स. अरे काय एक म्हणजे करू शकतो. एक माणूस तुम्ही किती लेवल पर्यंत काम करणार. पण आपण म्हणतो तसं जे काय होतं, म्हणजे आय नो दिस इज नॉट द प्लेस टू से इट, पण जे काय होतं ते चांगल्यासाठी होतं. अदरवाईज आज आपण हा दिवस बघायलाच मिळाला नसता आपल्याला, हो की नाही? जे काय होतं हे चांगल्यासाठी होतं, हे प्रत्येकाच्या माइंडसेटवर अवलंबून आहे. खरं. द वे यू टेक इट. इवन द सिच्युएशन वॉज वियर्ड, बट इफ आय वुडंट हॅव सेड येस टू माय पेरेंट्स, तर ते वेगळं असतं. इट इज अन ऑपॉर्च्युनिटी, आणि ते असतं की तुम्ही घेतात कसं सिच्युएशन. टर्निंग पॉइंट झाला तो. टर्निंग पॉइंट हा आहे की लाईफ मध्ये एक गोष्ट ठरवली की आता चल, आपलं स्वप्न जे होतं ते गेलं उडत. आता आई वडिलांचं स्वप्न जर का साकार करायचं असेल, तर त्याच्याकरता यू आर अननोन हिअर. दॅट वॉज द बिगेस्ट पझल. आता आमच्या धंद्यात काय असतं की तुम्हाला फ्रंटलाईनवर येऊन इंटरॅक्ट करावं लागतं, आणि इंट्रोवर्ट माणूस कसा करणार, ते तर माझ्यासाठी म्हणजे सर्वात मोठं आव्हान मला हे होतं की मी हे इंटरॅक्ट कसं करू. मी इतके सगळ्यांचे आरडोरडी खाल्लेत, आई वडिलांचे, गिरायकांचं, काहीही. बट दॅट टॉट यू. तुम्हाला सांगतो, सर्वात मोठी गोष्ट काय असते माहितीये का, आता जो सेल्स मधला माणूस आहे ना, हे त्याला व्यवस्थित लिंक होईल. आपला सर्वात मोठा गुरु आपल्या समोर जो उभा आहे ना, तोच असतो. ऍब्सोल्युटली. हळूहळू चुकांमधनं शिकत गेलो. एव्हरी फेल्युअर वॉज अ स्टेप आहे. सक्सेस.
माझं सर्वात इम्पॉर्टंट मोठो हा आहे की माणूस जर का फेल नाही ना झाला तर माणूस मोठाच होऊ शकत नाही. खरंय. अँड दिस इज सच अन इम्पॉर्टंट लेसन. हा लाईफ लेसन आहे. लाईफ लेसन आहे. म्हणजे एवढ्याशा वयात एवढा मोठा लेसन यू लर्न. मॅडम जर का मी फेल झालो नसतो ना तर मी आज जे काय केलं हे करू शकलो नसतो. प्रायर सोशल मीडिया नो वन न्यू की मी काय केलंय. अगदी. हे आता लोकांना दिसतंय की प्रसाद असा आहे, प्रसाद तसा आहे, बट ह्याच्या मागे तपश्चर्या खूप मोठी आहे आणि तीच आपल्याला दाखवायची होती. ती तपश्चर्या दिसेल पण ते जे फेल्युअर्स आहेत ना हे मी नाही दाखवू शकत आता. करेक्ट. बट इम्पॉर्टंट काय आहे की वाय आय सेड यू आर अ बीकन ऑफ इन्स्पिरेशन, बिकॉज हा जो आस्पेक्ट आहे प्रसादच्या पर्सनॅलिटीचा, हा आल्यानंतर ते जे लाखो इंस्टाग्राम फॉलोअर्स आहेत ना त्यांना कळू दे की आज जे दिसतंय त्याच्या मागे काय काय होतं. आपण यंग होत, आपले आई वडील वेगळ्या थॉट मधनं आलेले. एक्झॅक्टली. त्यांना वेगळ्या प्रीचिंग आणि टीचिंग मधनं ते मोठे झालेत. आपण वेगळ्या सोसायटीमध्ये वाढतोय, आपण वेगळ्या अंदाजाने मोठे होतोय आणि लॉट ऑफ थिंग्स आर चेंजिंग. थोडंसं जुनं, थोडंसं नवं, सगळं चेंज होतं मॅडम. म्हणजे अशी एक पण गोष्ट नाहीये लाईफमध्ये टिल डेट अजून सुद्धा की जे कॉन्स्टंट आहे. द ओनली कॉन्स्टंट इज चेंज. ऍब्सोल्युटली. सो त्याच्यामुळे ते ऍक्सेप्ट एकदा झालं ना आपल्याला की मला लाईफ एकदम इझी व्हायला लागली. म्हणजे मी पहिला हाच थॉट की तू जे काय करशील ते चुकीचं आहे. तिथे आपण सुटलो ना की तू जे करतोय ते चुकीचं आहे हेच मानलं. खाल्ल्या शिव्या खायच्या, बिंदास कोण आरडाओरडी करते, सगळं काय करायचं ते करा, पण एक ध्येय ठेवायचं. जी चूक आपण केली ती चूक परत रिपीट नाही करायची. हा, नाहीतर तुम्ही रिपीट केली की ती एकदा चूक कराल, दुसऱ्यांदा ती चूक होईल पण तो गुन्हा होतो. जस्ट लर्न फ्रॉम इट. पुढे जायचं. एक्सपिरियन्स. चूक आहे, ओके, मी ती नेक्स्ट टाइम करणार नाही, संपला विषय. त्याच्यातनं जे ग्रेसफुल आपण चेंज होतो, तो जो चेंज झाला ना, दॅट इज करंट प्रसाद. आणि ऑल्सो बिकॉज यू वर टॉकिंग अबाउट अ फ्लेक्सिबल माइंडसेट, इथे ना मी खूप सारं क्रेडिट देईन तुझ्या अपब्रिंगिंगला. बिकॉज द काइंड ऑफ मॅच्युरिटी, आत्ताची जेवढी सेन्सिटिव्हिटी आहे ना, एवढा मोठा होऊन सुद्धा यू आय हॅव सीन यू आर व्हेरी सेन्सिटिव्ह टू एव्हरी वन अराउंड यू. सो पहिले तर सलाम तुझ्या संस्कारांना, आणि नाव आय अंडरस्टँड फ्रॉम वेअर दे कम. आणि दुसरं मला प्रचंड क्रेडिट द्यावं असं वाटतं ते तुझ्या स्पेशली वडिलांना, आणि आईला तर आहेच, पण वडिलांना का? बिकॉज यू नो आजकाल प्रसाद प्रॉब्लेम काय आहे, मागच्या पिढीनी एवढा प्रचंड विश्वास पुढच्या पिढीवर ठेवणं, ऑफकोर्स पुढची पिढी पण एलिजिबल हवी. सो तुमच्या बाबतीत असं झालं की फर्स्ट स्टेप दॅट युअर फादर टूक वॉज, which you told me, and if you allow me to say, he gave you his power of attorney at the age of 21. Prasad, that is एकतर इनक्रेडिबल आणि दॅट इज व्हेरी रेअर. म्हणजे ह्याच्यातनं मला काय पोर्ट्रे करायचं आहे की इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपल्या मोठ्यांनी आपल्यावर विश्वास ठेवावा, आणि ऑल्सो इट इज इम्पॉर्टंट की आपण त्या विश्वासाला तडा जाऊ देता कामा नये. ताई काय झालं, वेन आय बिगिन विथ माय बिझनेस लाईफ, आय स्टार्टेड वेन आय वॉज 15 years old. बापरे. सो तुम्हाला काहीच कळत नसतं, 15-16 वयच नाहीये. हो ना. आणि या वयामध्ये आपण त्या मोशन मध्ये असतो ज्याच्यात आपल्याला वाटतं आपण करू ते भारी, आपण बादशाह इथले. सो ती गोष्ट आपण त्या माइंडसेट मध्येच नसतो, आपल्याला तेवढी मॅच्युरिटीज नसते की आपण हे गोष्ट एवढ्या ग्रेसफुली हँडल करू शकतो. माझ्या वडिलांनी माझ्यावर विश्वास दाखवण्यामागचं 6 वर्ष गेली. तुम्हाला पॉवर ऑफ अटर्नी मला 21व्या वर्षी मिळाली हे दिसतंय, पण वेन आय स्टार्टेड आय वॉज 15. सो ते जे 6 वर्ष होते ना, हे माझे जे मी मगाशी बोललो मिस्टेक्स, हे माझे मिस्टेक्स करायचे दिवस होते. आणि त्याच्यातनं ही सॉ मी ग्रोईंग की तो ती मिस्टेक परत करत नाहीये. सो ही गॉट सो मेस्मराइज्ड. ह्याला गरज नसताना हा एवढे का हातपाय मारतोय. आणि तुम्ही जे मला पहिला पॉइंट विचारला की हा तू पहिल्यापासूनच आहे का, तर मी असा नव्हतो. पण आपण ज्यावेळेस काहीतरी नवीन शिकतो ना, तर आपली जिज्ञासा वाढत जाते. तर माझी आहे ना, मी माझा सगळा फोकस चेंज केल्यामुळे, राईट फ्रॉम सायन्स बॅकग्राऊंड मी तो चेंज करून अकाउंट्स आणि ह्याच्यात कॉमर्समध्ये आलो. तर माझ्याकरता सगळं आपण 1ली, 2री, 3री जसं शिकतो तसं सगळं मला ज्युनियर केजी पासून स्टार्ट झालं. हो, खरं. सो माझी जिज्ञासा वाढत गेली. आणि ते म्हणतो ना आपण की ते जे यंग एज असतं 15 to 20, 24च्या आसपास, मोस्ट इम्पॉर्टंट, हा त्या वयात आहे ना, यू आर सो एनर्जेटिक की कम ऑन, ब्रिंग इट ऑन. किती प्रॉब्लेम येऊ देत, मी आहे मस्त खंबीर आहे. माय फादर यूज टू गिव्ह मी टार्गेट्स, आय यूज टू अचीव्ह देम.
Wow. He used to give me one more target, I used to achieve it. And every time the target was set higher. Higher. Standards went higher. So हे जे माझ्यामध्ये आलंय ना की तू थांबत का नाही, बिकॉज ऑलरेडी एक टार्गेट कम्प्लीट व्हायच्या आतच दुसरं बाबांनी टार्गेट दिलेलं असायचं. वा. आणि ही हॅज ग्रूम्ड मी. ते मी ह्याच्या अगोदर पण सगळ्यांना सांगितलंय की हिरे सगळेजण आहेत, तुमच्या हातात आहे तुम्हाला पैलू कसे पाडून घ्यायचे. हिरा ग्रॉस जर का बघितला तुम्ही त्याच्या मूळ अवतारात तर तो शाईन होत नाही. ओनली व्हेन यू तासला की त्याला कट ज्यावेळेस होतात त्यावेळेसच तो शाईन होतो. आता कसा ज्वेलर सारखा बोल. हा, कारण हे मी लहानपणी अनुभव घेतला ना. आणि हे जे तासकाम असतं ना हे सगळे आपले आजूबाजूचे लोक करतात. नॉट ओनली पेरेंट्स, एव्हरी वन इन फ्रंट ऑफ यू. प्रत्येकाकडनं काहीतरी शिकण्यासारखं आहे. युअर कॉम्पिटिशन इज ओनली यू बिकॉज यू आर गोइंग टू गो अहेड ऑल द टाइम. तुम्हाला माझ्याकरता काय भारी आहे माहितीये, माझ्या बाबांच्या आईच्या माझे जे मोठी लोक आहेत घरातली त्यांच्या डोळ्यात ज्यावेळेस माझ्याकरता प्राईड फील येतं ना, ती माझी किक आहे. ते इन्सेंटिव्ह आहे म्हणायचं. ते माझी नशा आहे. तुम्ही नशा म्हणा, कारण मला आहे ना आय एम व्हेरी हंग्री फॉर इट. येस. लाईफ मध्ये मला बाकी काही नको. मी माझ्या आई वडिलांना देव मानले, माझ्या देवाच्या डोळ्यात खुद्द माझ्याकरता प्राईड. अजून काय पाहिजे. आज फक्त एकच गोष्ट आहे, नगरकरांचं काल असं होतं आज असं पाहिजे. दॅट्स इट. म्हणून मी म्हंटल ना मगाशी की मागच्या पिढीचं तर क्रेडिट आहेच, बट इक्वल क्रेडिट इज टू यू ऑल्सो. येस येस. यू आर एलिजिबल सो दे गेव यू 100%. आणि जो तर आपल्या मोठ्यांचं आपल्याला वाटतं आपल्याला सगळं कळतं, पण आपले मोठे आपल्यापेक्षा 20-25 वर्षांनी मोठे आहेत, त्यांनी अजून उन्हाळे पावसाळे जास्ती बघितले. सो दे हॅव मच मोर ग्रेटर एक्सपिरियन्स. त्यांना माहितीये तुम्ही चुका करताय, त्यांना हे पण माहितीये की तुम्ही बरोबर आहात नाही आहात, तुम्ही पुढे जाल नाही जाल. पण पंखांना बळ ज्यावेळेस मिळतं ना त्यावेळेसच माणूस उडायला शिकतो. विच इज व्हॉट आय वॉज ट्राइंग टू प्रूव्ह. माझ्या वडिलांनी फक्त एक गोष्ट सांगितली, तू कितीही चुका कर, तू काही कर, मी तुझ्या मागे खंबीरपणे उभा आहे. व्हेरी इम्पॉर्टंट, यू नो. डोंट वरी. आणि तो जो डोंट वरी आहे ना त्यांनी आपला पर्स्पेक्टिव्ह चेंज होतो. त्यालाच कारण माझ्या मागे खुद्द देव उभा आहे तर मी कोणाला घाबरू. तुमचा सपोर्ट सिस्टीम फक्त वन साइड नसतो, टाळी एका हाताने नाही वाजत. यू ऑल्सो हॅव टू गिव्ह देम बॅक. करेक्ट. ना मी कधी दारू पिली, ना मी कधी सिगरेट पेली, ना मी काही नशा केली कुठल्या प्रकारची, ना कधी पार्ट्या केल्या, ना कधी नॉनव्हेज खाल्लं. दॅट इज नॉट व्हेरी बिग थिंग, बट मी नाही खाल्लं. सो युअर हाय इन लाईफ इज युअर पेरेंट्स प्राईड. बास. आता कसं बोलला. 10 बाय 15च्या एका छोट्याशा दुकानातनं सुरुवात झाली. अँड फ्रॉम देअर आज यू हॅव अ ह्युमंगस, म्हणजे द नगरकर्स हॅव अ ह्युमंगस कस्टमर बेस. आणि पिढ्यानपिढ्या आमच्यासारखे परत 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 नगरकरांकडे येत आहेत. आता तसं बघायला गेलं तर 1000 ज्वेलर्स असतील, एक माझा अंदाज ढोबळ, पण लक्ष्मी रोडच्या चौकात ज्वेलर्स आहेत. मग असं का आहे की द कस्टमर कम्स बॅक टू द नगरकर्स अँड स्पेसिफिकली आस्किंग फॉर प्रसाद नगरकर? व्हॉट डू यू थिंक इज द रिझन? प्रसाद नगरकर आत्ता आलाय, ह्याच्या आधी वसंत नगरकर, वल्लभ नगरकर यांचं खूप मोठं कार्य आहे. श्रीपाद शंकर नगरकरांनी हे ध्येय केलं की असं आमचं साम्राज्य तयार व्हावं. ही त्यांची इच्छा त्यांच्या मुलांनी पुढे नेलेली आहे. त्याच्यात माझं साम्राज्य काही नाही. पण मग कस्टमरला परत यावंसं वाटण्यासारखं असं काय तुमच्याकडे? ते आता काय झालंय तुम्हाला त्याची गंमत सांगतो. जेनरिक तुम्ही कुठल्याही ज्वेलरकडे गेलात तर तुम्हाला ओनर भेटतात का? क्वचित. माझ्या वडिलांनी ज्यावेळेस मला दुकान सगळं सेटअप झाला आणि मी म्हणलं की बाबा मी लक्ष्मी रोडचं ओपन करतोय, बाबा म्हणले ए बघ तुला जे करायचं ते कर, मी काही येणार नाही तिथं. अच्छा. सो हा माझ्याकरता एक मोठा बॉम्बच पडला माझ्या अंगावर. ज्यांच्याकरता आपण करतोय तेच येणार नाही तर मग हे कसं होणार. त्यांचा थॉट त्यावेळेस अंदाज आला नाही, पण आता मला लक्षात आलं की त्यांनी मला ही जबाबदारी दिली की तुला तिथे कंपल्सरी जावं लागेल. सो मला ते आतमध्ये सवय लागलीये की काही नाही, मी तिथे ना कस्टमर करता बोललो ना 2 शब्द जरी तरी दॅट इज इनफ फॉर देम. इट इज नॉट की प्रसाद पाहिजे, इट इज की नगरकार कुटुंबातलं कोणतरी. एक्झॅक्टली. सो ही पर्सनल टच इज व्हॉट यू आर ट्राइंग टू से. येस. की प्रसादला ते सांगितल्यानंतर तीच गोष्ट हातात येते. सो तो एक विश्वास बास, म्हणून त्यांना मी पाहिजे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या डोक्यात काय ही गोष्ट ज्याला आत्मसात होते तो प्रसाद होतो. राईट. आता तू स्पीड बद्दल बोललास म्हणून मी जस्ट सो दॅट आवर व्ह्यूअर्स नो अगेन, हायाबुसा ॲट द एज ऑफ 15, Porsche at the age of 19,
लक्ष्मी रोड शोरूम ॲट दी एज ऑफ 25 आणि पुढे मी काउंट विसरली आहे. सो ऑल ऑफ दिस मोस्ट इम्पॉर्टंट इज इट वॉज सेल्फ अर्न. ऑन अ लाईटर नोट प्रसाद, ह्या रेटने आपल्याला दर 5 वर्षांनी पॉडकास्ट करायला लागेल कारण तुझ्या अचीवमेंट्स अशा होत गेल्या तर. बट मला असं विचारायचं की सो काय अचीव केल्यावर तुला समाधान मिळेल? मी समाधानी कधीच नाही राहणार, कारण जो व्यक्ती समाधानी झाला त्याचा रिव्हर्स कॉल सुरू होतो. कसा ते सांगतो. एक बॉल आहे, तो तुम्ही सरळ वर टाका, त्याचा कुठेतरी इक्विलिब्रियम पॉइंट असतो, तर तिथनं ज्यावेळेस त्या पॉइंटला रिच होतो तिथनं खाली येतो. बरोबर आहे. मी बॉल सरळ टाकतच नाही, मी बॉल कायम असा टाकतो तिरका. सो तो हळूहळू 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 ग्राफ पुढे गेला पाहिजे. लाईफ मध्ये मी एवढं मोठं ध्येय ठेवलंय, एवढा मोठा गोल ठेवलाय की तो एका जीवनात अचीवच होऊ शकत नाही. हा जो काय स्पीड आहे हे लोकांना वाटतं की दिस इज व्हेरी हायली स्पीडेड, राईट? बट अकॉर्डिंग टू माय विजन दिस इज नॉट इवन 1% ऑफ माय थॉट. आता मी म्हटलं ना, हंग्री यू आर रिअली. तसं आहे म्हणून कदाचित लोकांना ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. बट फॉर मी आता या गाड्या, हे हायाबुसा तुम्ही जे काय म्हणले, हे सोसायटीमध्ये एक स्टेटमेंट असतात टू कन्सिडर सक्सेस. आणि तरीही माहितीये, आयरनी, आय एम इंटरप्टिंग यू, पण एवढं सगळं अचीव्ह केलंयस आणि तरीही पीपल से दॅट प्रसाद पैशासाठी कामच करत नाही. कारण त्याच्याकरता काम जो कोण करतो तो पैशामध्येच अडकून राहतो. आय एम नॉट हिअर, आय एम नॉट हिअर टू अर्न मनी. माय बिगेस्ट पर्स्पेक्टिव्ह ऑफ लाईफ इज अर्निंग पीपल. मी ना आज ठरवलेलं आहे, ज्या दिवशी मी बिझनेस मध्ये आलो त्या दिवशी मी सगळ्यांना एकच गोष्ट सांगितली, मी माझ्या टीमला पण हेच सांगतो. आय एम अगेन सेइंग इट इज माय टीम. आय एम अ टीम मेंबर. मी प्रत्येक माझ्या कुठल्याही स्टाफ मेंबरला विचारा, त्यांना मी सांगतो मी इथे काम करतो, माझे मालक तिकडे बसतात. अच्छा. हेड ऑफिसला वसंत श्रीपाद नगरकर हे मालक आहेत. आणि बॅक टू स्क्वेअर वन, कमिंग बॅक टू स्पीड, आपण जगतो किती? ऑन एन ॲव्हरेज 70 वर्ष. आपण हायर साईड घेऊ 90 वर्ष. ठीक आहे, तू जगशील. नाही, माझं तर जाऊ देत, पण मी जनरिक सांगतो, आपण हायर साईड घेऊ 90 वर्ष. आपलं वय शिकण्यामध्ये किती वर्ष जातं? 25 एक तर त्याच्यातच. आपण लोअर साईड घेऊ 20 वर्ष. ठीक आहे. आपलं एज कधीपासून आपण स्वतःला म्हातारे म्हणून कन्सिडर करतो? साधारण 60 पकडू आपण, हायर साईड पकडू. सो 60 to 90 अराउंड 30 इयर्स आणि फर्स्ट 20 इयर्स. सो 50 इयर्स ऑफ युअर लाईफ स्पॅन आपण कमीत कमी लेवलला जगतो असा आपण अंदाज करू. हायर पोटेन्शियल इयर्स आर ओनली 40 इयर्स. आता तुम्ही मला सांगा, माझा स्पीड जास्त आहे का कमी? हो, आता परत पर्स्पेक्टिव्ह बदलला. सो आता असं वाटतंय बरोबर चाललंय. राईट, करेक्ट. सो मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला हा बरोबर वाटतंय, मला अजून सुद्धा स्लो वाटतंय. मला अजून सुद्धा स्लो वाटतंय. एक आपण मजा म्हणून एक गोष्ट विचारणार आहे, ती खरी खरी सांगायची. नक्की. आय हॅव इनफ ज्वेलरी, सेड नो वुमन एव्हर. सो हा बिझनेस आहे ज्याच्यात मॅक्झिमम बायकांशी संपर्क येतो, राईट? सो एकतर बेसिकली पेशन्स लेवल खूप वाढलेली असणार आहे, आणि दुसरा अशी कुठली टॅगलाईन आहे की जी प्रसादनी वापरली आहे आणि तो दागिना विकला गेलाच म्हणून समजायचा, व्हॉट एव्हर बी द प्राइस? खरं खरं सांग. खरं सांगू का तुम्हाला एक गोष्ट, म्हणजे तुम्ही स्त्री आहात आणि माझा धंदा, माझा जो व्यवसाय हा स्त्रियांचा धंदा आहे. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, सर्वात मोठी गोष्ट काय असते? स्त्री ही खूप सुंदर आहे ह्याची जाणीव होणं. हो, लवली. तुम्हाला ज्या सेकंदाला त्याची जाणीव होते ना, तुम्हाला प्रोडक्ट विकायची गरज नसते. प्रोडक्ट सुंदर कधी होतं? ज्यावेळेस स्त्री त्या अर्थाने घालते. वाव, हा खूप मोठा आस्पेक्ट आहे. खूपच. स्त्री ही सुंदर आहे ज्यावेळेस तिला स्वतःला वाटतं, त्यावेळेस ती ज्वेलरी कचरा का असे ना ती भारी दिसते. खरं पण. सो माझं काम एवढंच आहे की स्त्रियातली त्यांची जी आतली जी ब्युटी आहे ती फक्त मी बाहेर काढतो. मी दागिना स्वच्छ चांगला म्हणूनच विकतो, पण तो अजून व्यवस्थित, तो अजून स्किलफुल, तो अजून सुंदर फक्त एका स्त्रीच्या सुंदरतेमधूनच बाहेर येतो. आणि तो आतून ज्यावेळेस स्त्री स्वतःला समजते की मी खूप सुंदर आहे, त्यावेळेस तुमचा दागिना लखलखून चमकायला. अगदी अगदी अगदी. सो दॅट इज व्हॉट आय एम हिअर फॉर. पण कधीतरी ह्या चक्कर मध्ये एखादा दागिना खूप महाग असेल,
बायकोला घ्यायचं आहे आणि नवऱ्याला परवडणार नाहीये, अशा वेळेस काय करायचं? जर का स्त्रीला ती गोष्ट पाहिजे असेल ना, तर बाय हुक और क्रुक ती त्यांच्याकडे जाईल. व्हेरी वेल सेड. सो इट डझंट मॅटर की ती त्याच सेकंदाला येईल. इट मे बी टाइम बिन, ती थोड्या दिवसांनी येईल, पण ती येणार. खरंय खरंय, अगदी खरंय. यु नो, हे बोलता बोलता नुकतंच मी ऐकलंय, किती खरंय माहित नाही, आणि यू टेल मी इफ यू अग्री विथ मी. असं म्हणतात दॅट इफ अ मॅन वॉन्ट्स टू प्रॉस्पर इन लाईफ, म्हणजे पुरुषाला जर आयुष्यात खूप मोठं व्हायचं असेल तर त्याचा शुक्र स्ट्रॉंग पाहिजे. हा, आणि शुक्र स्ट्रॉंग व्हायला काय करायचं असतं माहितीये का? एक छोटीशी सिक्रेट आपण सांगूया, बिकॉज इट्स रिलेटेड टू युअर प्रोफेशन. प्रत्येक नवऱ्यानी किंवा फियॉन्सेनी किंवा बॉयफ्रेंडनी आपल्या बायकोला किंवा गर्लफ्रेंडला वर्षातनं एकदा तरी खणखणीत सोन्याचा दागिना द्यावा. नाही, दागिना तर द्यावाच. आणि मूळ काय की प्रत्येक मुलानी, प्रत्येक पुरुषाने स्त्री बरोबर खरेदीला यावं. आहा, ते कशासाठी? कारण सांगतो तुम्हाला, स्त्री ही शिवशक्ती आहे, राईट? सो तुमचा शिव तुमच्याबरोबर असेल ना, तर त्या शक्तीला खूप मोठा अर्थ होतो, आणि तुमचं सौंदर्य 10 टाइम्स बेटर दिसतं वेन युअर हजबंड इज विथ यू. ऍब्सोल्युटली. त्यामुळे काय होईल, तुम्हाला डिसिजनला जास्ती सोप्पापणा येईल. तुम्हाला फोन लावायची गरज नाही, आणि तुम्हाला बँक बॅलन्स चेक करायची गरज नाही. That is so beautiful. That is a very nice way of looking at it. Yeah. Prasad, you design, you create, you manufacture and you export elite. आपण म्हणतो ती precious jewelry. पण गेल्या काही वर्षांमध्ये do you see a changing trend? म्हणजे आधी जे सोन्यावरती भर होता तो आता डायमंड्स, हळूहळू प्लॅटिनम, असा एक ट्रेंड जो चेंजिंग होतोय असा वाटतोय? इंडियामध्ये जी ज्वेलरी बनते, इट इज वास्ट. द प्रोडक्शन, कन्सेप्ट, एव्हरी डे काहीतरी नवीन बनतंय. सो इट इज लाईक यू आर हॅव्हिंग सरप्लस ऑप्शन्स. ऑफिस वेअर करता वेगळी ज्वेलरी बनते, डे टू डे बेसिस जेंट्स करता वेगळी ज्वेलरी बनते. त्याच्यानंतर तुमचे फंक्शन ओरिएंटेड, म्हणजे आता फंक्शन ओरिएंटेड म्हणजे काय, तर आता पार्टी आहे, तर पार्टी करता एक प्रकारची ज्वेलरी येते. त्याच्यानंतर संगीत आहे, तर संगीतला वेगळ्या कन्सेप्टची ज्वेलरी बनते. लग्नाच्या विधी, फेरे, असे प्रत्येक. सो पीपल आर बाईंग ज्वेलरी अकॉर्डिंग टू देअर क्लोथ्स, अकॉर्डिंग टू देअर थीम्स. दिस वॉज नॉट लाईक द ट्रेंड बिफोर, कारण त्या काळात तेवढे ऑप्शन्स नव्हते. आमचं जे क्षेत्र आहे ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट दररोज होत आहेत, त्यामुळे देर इज सो मेनी ऑफ द पीपल आर गेटिंग सो मच ऑफ ऑप्शन्स, आणि दे आर गेटिंग सो मेनी डिफरंट टाइप्स ऑफ मटेरियल. आता हे बघू आपण, तर दिस इज ब्लॅक गोल्ड, दिस इज ब्लॅक डायमंड. गेली माझी नजर. आता हे लोकांना काय झालंय की दे वॉन्ट समथिंग डिफरंट. आता माझ्या एजचे मुलं, तर त्यांना सोनं हा अट्रॅक्टिव्ह पॉइंट नाही, आणि कन्व्हेन्शनल भरजरीत आता घालण्यापेक्षा असं लाईट वर्किंग ज्वेलरी जास्त प्रिफर होते. इंडियन सायकोलॉजी काय आहे, कोणीतरी ज्वेलरी घातलं की अरे कोणीतरी मोठा माणूस, हा जो पर्स्पेक्टिव्ह आहे ना, हा कधी चेंज नाही होणार. सो हा पर्स्पेक्टिव्ह आम्हाला माहितीये, पण आम्हाला हे पण माहितीये की येल्लो गोल्ड सगळीकडे नाही आपण वापरू शकत, कारण ते जास्ती डोळ्यात येतं. सो त्याला अजून जास्ती प्रकारे एलिट कसं करू शकतो, त्याला अजून जास्ती प्रकारे त्याला फॅन्सी कसं करू शकतो, अजून डेलिकेट कसं करू शकतो, अजून स्टँडर्डाइज कसं करू शकतो, अशी गोष्ट जी लोकांना जास्ती टेन्शन न येता इझिली ते घालू शकतात, वापरू शकतात, आणि त्याचा उपभोग घेऊ शकतात. हा सर्वात मोठा पॉइंट आहे. लॉकरची धन आपल्याला करण्यात काय अर्थ नाही, उपभोग घेतला तर त्या ज्वेलरीला अर्थ आहे, आणि तर त्या प्रसाद नगरकरला डिझायनर व्हायचा अर्थ आहे. नाही तर उपभोगच घेत नाही, नुसतं घेऊन लॉकर मध्ये ठेवलंय, तर ती ज्वेलरी अर्थच राहत नाही, मजा नाही काय. बिकॉज यू आर जस्ट इन्व्हेस्टिंग, यू आर नॉट युटिलायझिंग. अगेन आय कम टू पॉइंट 1 की लाईफचा सर्वात मोठा आस्पेक्ट हा असतो की पैसे कमवणं किंवा त्या गोष्टी तुमच्याकडे असणं किंवा संपत्ती भरपूर असणं. दिस इज नॉट सक्सेस. आर यू एन्जॉयिंग इट? आर यू युटिलायझिंग इट? आर यू एन्जॉयिंग इट? आर यू एबल टू डिलिव्हर इट ऑन परफेक्ट ओकेजन ऍट परफेक्ट टाइम? दॅट इज व्हॉट इज इसेन्शियल. ते जर का तुम्ही त्या टाईपनी जगायला लागलात तर तुम्ही ज्वेलरी कोटभर रुपयाची ज्वेलरी घाला, पण ते तुम्हाला दिसताना असं दिसेल की अरे किती एलिट आहे, आणि वापर झालाच पाहिजे 100%. आणि माझा हा पर्स्पेक्टिव्ह आहे, तुम्ही जेवढी चांगली ज्वेलरी बनवाल त्याच्यापेक्षा बॅक ऑफ द माइंड ही आस्पेक्ट डोक्यात पाहिजे की ती किती वापरू शकतात लोक. सो मनी किंवा अमाऊंट ही मॅटर करत नाही. हा, बट व्हॉट अ लवली ट्रेंड ना. आता बोलता बोलता वेन यू सेड दिस इज ब्लॅक गोल्ड, तेव्हा माझं लक्ष गेलं टुवर्ड्स युअर रॉक.
दिस किती कॅरेटचा आहे हा? दिस इज 5 कॅरेट्स. माय गुडनेस. म्हणजे ह्याला म्हणतात ना, हौसेला मोल नाही. खरंय. अँड द लास्ट टाइम वी मेट ऑल्सो यू वर वेअरिंग इट. या सो पण मी तेव्हा विचारलं नाही. ह्याला म्हणतात की किती का कॅरेट असे ना, इट्स नॉट लाईंग इन युअर लॉकर, यू आर फ्लॉन्टिंग इट. इट इज द मेन इसेन्स ऑफ युअर लाईफ. इफ Yes. यू आर हॅव्हिंग एक्स्ट्रा सरप्लस मनी इन युअर अकाउंट हा. आणि यू आर नॉट एन्जॉईंग द मनी, इट हॅज नो व्हॅल्यू. खरंय. एकाच गोष्टीला या धर्तीवर व्हॅल्यू आहे, ते तुमचं शरीर. मला लाईफमध्ये ही गोष्ट खूप लहानपणी कळाली, कारण मी खूप जाड होतो. त्यामुळे मला एक गोष्ट कळाली की माझ्या अकाउंटमध्ये करोडो रुपये जरी असतील तरी त्याला काही व्हॅल्यू नाही. खरंय. तुमचं शरीर जसं आहे ते इतकं परफेक्ट असलं पाहिजे की तुम्ही अंगावर काहीही घाला, छानच दिसेल. सो वेल सेड, सो वेल सेड. सो आय नो यू हॅव डिझाईन सम व्हेरी, आपण म्हणतो ना, टाइमलेस पीसेस यू हॅव डिझाईन स्वतः. अँड ऑल्सो यू आर अ प्राऊड ओनर ऑफ काही अँटिक, आपण म्हणतो 200-250 वर्ष जुनी अशी डिझाईन्स, काही तर माझ्या समोरच आहे तिथे. सो हे करता करता आय ऑल्सो वॉन्टेड टू आस्क यू की प्रत्येक एका दागिन्यात एक स्टोरी आहे असं तुम्हाला मागे म्हटलं होतास. सो वेन यू डिझाईन द विठ्ठल रुक्मिणी कलेक्शन, त्याच्या मागे काय थॉट प्रोसेस होता? विठ्ठल रुक्मिणी कलेक्शनचं नाव ऍक्च्युली रुक्मिणी कलेक्शन आहे. अच्छा. तर थॉट असा आहे की तुम्ही जर का ज्वेलरी लाईन बघितली जनरिक, तर मॅक्झिमम ठिकाणी आपण ज्यावेळेस टेम्पल ज्वेलरी बघतो त्यावेळेस आपल्याला गणपती दिसतो, लक्ष्मी दिसते, तिरुपती दिसतात. ते या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट आपण ऑब्झर्व केली का की हे सगळे जे मॅक्झिमम साऊथला जे गॉडेस आणि ज्यांची मंदिरं आहेत, किंवा आपण म्हणू असं की जिथे जास्ती फॉलो करतात साऊथ इंडियन लोक, त्यांची ज्वेलरी बनते. बर. आपलं वैयक्तिक आपले जे देव आहेत विठ्ठल, जे महाराष्ट्राची शान आहे, माऊली, आपण विठ्ठल विठ्ठल माऊली आपण ज्यांना म्हणतो, त्यांचं असं ज्वेलरी रूपात काहीच नाही, कधीच नाही. मी म्हणलं दिस इज समथिंग रॉंग. कारण बीन इन दिस फील्ड फॉर सो मेनी इयर्स, हाऊ हॅज नो वन थॉट ऑफ इट. हा, आणि मला हे पण दिसलं की आपण काय नाविन्य आणलंय. हा, इन युअर बिझनेस यू कुड हॅव डन दिस. सो देन द पॉइंट कम्स की काय कशा पद्धतीने. रुक्मिणी कलेक्शन मध्ये मॅक्झिमम गोष्टी या रुक्मिणीच्या दागिन्यांमध्ये आहेत. सो रुक्मिणीचे कान, सो मासोळी सारखे कान आहेत. मग मासोळीचे सगळे आम्ही लॉंग हार, शॉर्ट हार, वाक्या, अंगठ्या, मग मासोळी बेस घेऊन नथी बनवल्या. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणजे ज्वेलरीच्या कन्सेप्ट मध्ये विठ्ठलाचा आणि रुक्मिणीचा चेहरा. सो आता मणिवाटी असेल तर विठ्ठल आणि रुक्मिणी असे 2 चेहरे आहेत. किंवा आता तुम्ही कोल्हापुरी साज बघितला तर कोल्हापुरी साजावर विठ्ठलाचा चेहरा. तर चेहरा घेण्यामागचं रिझन असं होतं, आता हे दिस विल कनेक्ट विथ एव्हरीवन. सी कसं एक डिझायनर कन्सेप्ट कशी तयार करतो ह्याच्या मागे खूप मोठा पर्स्पेक्टिव्ह, आपण जे पहिले बोलत होतो, तो पर्स्पेक्टिव्ह मॅटर करतो. तर मला हे कनेक्ट करायचं होतं, जे तुम्ही म्हणलात की प्रसाद कनेक्ट करतो मायथॉलॉजी अँटिक्स विथ करंट लाईफ. तर तो कसा कनेक्ट झाला ते मी समजून सांगतो. इमॅजिन करा एक ब्राईड आहे, ठीक आहे, आपण ब्राईडला रुक्मिणी म्हणू, ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण लग्न ठरवत असतो त्यावेळेस ब्राईडला माहित नाहीये की आपले जे होणारे हजबंड आहेत ते कसे आहेत. सो शी इज डिझायनिंग समवन इन हर माइंड. ठीक आहे, कोण ना, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात हा क्षण येतो, एक इमेज असते आणि आपल्याला आपला होणारा नवरा असा पाहिजे. करेक्ट. तर ही स्त्री बसलीये आणि ही असंच गळ्यातलं काहीतरी आहे तिच्या हातात, चेन आणि पेंडंट आपण समजू, आणि ती असं असं करते, मनात थॉट येतोय की माझा नवरा होणारा असा असू दे. तर जे क्रिएटिव्ह बनलं ते तिचा थॉट मागे विठ्ठल उभा राहिला, आणि तिने जे विचार केले ते विठ्ठल रूपात की माझे होणारे हजबंड कसे पाहिजेत, तर ते विठ्ठल रूपात त्यांना अनुभव झाला. आणि म्हणून विठ्ठलाचा चेहरा त्या पेंडंटवर आला. ब्युटिफुल, ब्युटिफुल. म्हणजे आणि येस, जस्ट सो दॅट आवर व्ह्युअर्स नो, ह्याच्यावरती तू पेटंट घेतलायस. हो, एव्हरी डिझाईन इज पेटंटेड. दिस इज फॉर द फर्स्ट टाइम इन हिस्ट्री की आपल्या अशा पद्धतीचे दागिने बनलेले आहेत आपल्या मायथॉलॉजीवर, आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासावर. आणि मी सर्वात मोठी गोष्ट मी तुम्हाला याच्यात सांगू, हे सगळं लहानपणी आम्ही आमच्या इथनं दरवाजातनं वारी जाते समोरनं, तर आम्हाला लहानपणी असे छोटे लाडू, पाणी किंवा वारकऱ्यांकरता काही मदत, हे आम्हाला लहानपणी आई वडील माझे घेऊन जायचे.
आणि आमच्या हातात या सगळ्या गोष्टी घरातनं बनवलेल्या आम्हाला त्यांना द्यायला लावायचे. तर हे थॉट्स आहेत ना, हे करेक्ट. म्हणून हे क्रिएट. सो दिस इज ऑल अगेन कमिंग बॅक टू स्क्वेअर वन. हे संस्कार आहेत. आणि अजून एक स्पेशालिटी आहे त्याच्यात की वन्स यू मेक अ पर्टिक्युलर पीस, लाईक सारिकासाठी बनलाय, तर यू विल नॉट रिपीट दॅट सेम पीस, राईट? म्हणजे मला असं वाटतं की प्रसाद हॅज मेड दिस एक्सक्लुझिव्हली फॉर मी. तीच तर मजा आहे. आता मी तुम्हाला सांगतो, जर का तुम्ही काही दागिने घेतलेत, तुम्ही ब्राईड आहात, तुम्ही दागिने घेतलेत, तुमच्या गळ्यातली गोष्ट जर का समोरच्या येणाऱ्या व्यक्तीच्या गळ्यात असेल तर तुम्हाला मजा येईल का? आय विल नॉट फ्लॉन्ट इट विथ दॅट मच प्राईड. फ्लॉन्ट कराल तुम्ही, पण तुम्हाला मजा नाही येणार. का माहितीये? कारण मग द ब्राईड इज नॉट हॅव्हिंग द वेटेज, बिकॉज ज्वेलरी मेक्स यू मच मोर ब्युटिफुल. आमचा प्रत्येक दुकानातला तुम्ही जर का आयटम काढला तर नथिंग इज मॅच्ड विथ इच अदर. प्रत्येक गोष्ट तुम्हाला वेगळी आहे. प्रत्येक गोष्ट एकदाच बनते, एकदाच जाते. हा, ठराविक काही गोष्टी असतात ज्या आपल्या रेग्युलर सेम बनतात, पण ज्या आम्ही ज्या पर्सनली लेवलला बनवतो, ज्या स्पेशलाइज्ड असतात, त्या एकदाच बनतात, त्या तुमच्याकरताच असतात आणि त्या तुमच्याच राहतात. सो तो एक खूप मोठी गोष्ट आहे की आज तुम्ही आता फॉर एक्झाम्पल हा पीस घातलाय, सो दिस विल बी फॉर एजेस. आणि त्याची स्क्रुटिनी अशी राहील की तुम्हाला लाईफ मध्ये ज्यावेळेस ह्या पुढे द्यायचा आहे दागिना, तुम्ही सेल नाही करणार, कधीच नाही. काय माहितीये का? कारण तुम्हाला ते पिढ्यानपिढ्या तुमचं ग्रेस आहे, म्हणून ते पुढे जाईल. अँड आय वुड वॉन्ट माय डॉटर टू हॅव इट. म्हणजे ते जाईल तर पुढच्या पिढीकडेच जाईल आणि पुढची पिढी सुद्धा ते आवर्जून घालेल. जुन्या दागिन्यांवरनं ह्याच्याकडे लक्ष गेलं माझं. अँड प्रसाद, आय विल जेन्युइनली टेल यू, हे बघितल्यानंतर यू मेड मी फॉल फॉर गोल्ड ऑल ओव्हर अगेन. म्हणजे आय हॅड सो बिकम दॅट नॉन गोल्ड नको, आता यु नो थोडी वर्किंग, डायमंड आणायचं, प्लॅटिनम आणायचं. पण हे बघितल्यानंतर अँड वेन आय वॉर दिस, आपल्याला जुन्या कारागिरीबद्दल फार कमी माहिती आहे. आय एम शुअर. म्हणजे हे जे काय दागिने आहेत, आता दिस इज रिअल अँटिक. किती वर्ष जुनं आहे? आणि हे जवळपास तुम्हाला सांगतो 250 ते 250 वर्षापूर्वीच आहे. आणि त्याचे जे मेकिंग आहे ते मी आता सुद्धा क्रॅक करायचा प्रयत्न करतो, बट आय कॅन नॉट मेक इट. रिअली? विथ हायेस्ट एलिजिबल टूल्स अवेलेबल इन द मार्केट, आय कॅन नॉट मेक दिस सेम पीस. म्हणजे हॅट्स ऑफ ना कारागिरीला. तुम्हाला सांगतो, आपण आपले जे पूर्वज आहेत ना, ह्यांना नथमस्तकच होतं. ते जे म्हणतात ना की सोन्याची चिडिया, हे खरंय. आणि त्यांची जी काय स्ट्रक्चर होतं, त्यांनी जे काय आपल्याकरता सगळ्या गोष्टी करून ठेवल्यात, हे आपण ना पोचल्या पाहिजेत. अगदी हे आपण प्रिझर्व केल्या पाहिजेत. हा आपला गर्व आहे आपला. हा मराठीतला गर्व आहे आपला. हे प्राईड आहे आपलं. दिस इज व्हॉट वी मस्ट स्टँड फॉर. या गोष्टी आपल्यासारख्या लोकांनी खूप पुढे नेल्या पाहिजेत आणि त्या ग्रेसफुली वापरल्या पाहिजेत. आपण आपली सिस्टीम घालते ह्याच्यात आय शुड फील प्राऊड. 100%. का नाही? कारण हे तुमचं ऐश्वर्य आहे. जे नवीन दागिने बनतात ते तुम्ही किती वेळा घालतात? तुम्ही हा दागिना घेतल्यानंतर तुम्ही ग्रेसफुली वापरणार, तुमच्या पुढच्या पिढीला देणार आणि पुढची पिढी ग्रेसफुली ते वापरणार. हे जे ट्रान्झिशन आहे ना, दिस मेक्स यू अ लेगसी पर्सन. अगदी. आणि टू विच आय हॅव अनदर क्वेश्चन कनेक्टेड, की हा जो टाइमलेस पीस आहे, इज दिस फॉर सेल? ही गोष्ट मी माझ्या घरच्यासाठी केली आणि आय एम नॉट गोइंग टू सेल इट एव्हर. का माहितीये? बिकॉज देअर सम रिझन बिहाइंड इट. तुम्ही जे मला विचारलं की तुझं प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी स्टोरी आहे, तर ही गोष्ट तुम्ही मला ह्याच्या मागे एक खूप मोठी स्टोरी आहे. हा पीस पिंटरेस्टवर बहुतेक मी बघितलेला होता आणि आय वॉज सर्चिंग फॉर दिस पीस फॉर ऑलमोस्ट 3.5 years. आणि आमचं एक्झिबिशन्स असतात B2B वगैरे, तर तिथे मला हा लकीली एका छोटासा त्यांचा असं कोनाड्यात ठेवलेला होता. आणि दे वर इन टू अँटिक्स आणि दे सेड की दिस इज नॉट फॉर सेल अँड वी आर नॉट गोइंग टू सेल इट. बट ते बघितल्यानंतर आहे ना, मी अट्रॅक्ट झालो. खरं? किंवा मी असं म्हणेन की इट वॉज मॅनिफेस्टेड. सो जी गोष्ट आपल्याला तिथे ओढून घेते ना, ती गोष्ट कधी सोडायची नाही. आणि अशा काही गोष्टी आहेत ज्या मला मॅनिफेस्ट केलेल्या आहेत मी थॉट मध्ये, आणि त्या मी तिथे पोहोचतो, ती गोष्ट दिसते आणि ती माझ्या हातात येते, बट आय नेव्हर लेट इट गो. बट दॅट पीस डिसाइड्स हू इट्स ओनर विल बी. मे बी. म्हणून ते कधी जाणार नाही माझ्या इथे. सो हा माझा सेल्फिश मोटिव्ह होता हे विचारण्याच्या मागे, बट इट इज रिअली टाइमलेस, रिअली टाइमलेस. डू यू अग्री विथ मी की आधीच्या पिढीकडे गोल्डकडे बघण्याची नजर होती एक इन्व्हेस्टमेंट म्हणून,
पण अलीकडच्या पिढीला ती एक डेड इन्व्हेस्टमेंट वाटायला लागली आहे. म्हणजे प्रॉबब्ली बिकॉज इतके इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आहेत, तर वाय अकॉर्डिंग टू यू शुड वी स्टील इन्व्हेस्ट इन गोल्ड? तुम्ही जर का ओव्हरऑल ट्रेंड बघितला तर लास्ट 5 इयर्सच्या आधी हा थॉट प्रोसेस होता लोकांचा. बर. सो व्हॉट एव्हर द थॉट वॉज की हे डेड इन्व्हेस्टमेंट आहे, किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक रिस्की आहे, किंवा सोन्यामध्ये आपण गुंतवल्यावर ते लॉकरमध्येच ठेवायला लागतं, ते आम्हाला सांभाळायला लागतं, म्हणून त्याला डेड इन्व्हेस्टमेंट म्हणतात. हा जो थॉट होता ना, हा दिस वॉज प्री कोविड. बर. पोस्ट कोविड एकतर टोटल मार्केटची सिच्युएशन चेंज झाली, एक तर नोटबंदी झाली, त्यात पोस्ट कोविड सगळी सिच्युएशन जे जग थांबलं, त्याच्यानंतर ओव्हरऑल प्रोसेसेस सगळ्या चेंज झाल्या. तर त्यामध्ये काय झालं, सोन्याचे रेट हे कालांतराने खपाखप वर जायला लागले. तर हा जो रेट जो वाढला ना, हा पोस्ट कोविड एवढ्या प्रमाणात वाढलाय. अच्छा. प्री कोविड रेट्स वर 25 to 32. ठीक आहे. पोस्ट कोविड रेट्स डिरेक्टली वेंट टू 45 to 55. सो हा जो काय ट्रान्झिशन होता, दिस इज ह्यूज, म्हणजे ह्युमंगस आपण ज्याला म्हणू. तर त्याच्यामध्ये काय झालं, मेनी पीपल हॅव इन्व्हेस्टेड प्री कोविड. तर त्याचा जो डिफरन्स मिळाला विदिन 2 years वॉज ह्युमंगस. आणि तो अजून कुठे मिळू शकत नाही एवढा. 2 वर्षात एवढी ग्रोथ कुठेही झाली नाही, कारण अख्खं जग थांबलेलं. फक्त एकाच ठिकाणी ग्रोथ झाली, दॅट इज गोल्ड. आणि ही अशीच चालू राहणार आहे. तुम्हाला मी सांगतो, जेवढं माझं नॉलेज आहे, सोनं इज द बेस्टेस्ट इन्व्हेस्टमेंट. फर्स्ट. सेकंड, इट इज बेस्टेस्ट युटिलिटी. कशी? तर तुम्ही इन्व्हेस्ट केलेली गोष्ट वापरू शकतात, बिकॉज राईट नाव एव्हरीथिंग इज स्टँडर्डाइज्ड. इट इज 22 कॅरेट, 18 कॅरेट, 24 कॅरेट, एव्हरीथिंग इज स्टँडर्डाइज्ड. सो आधीचा काळ जो होता त्याच्यामध्ये दागी किंवा केडीएम हा प्रकार असायचा, तर त्याच्यामध्ये डिसग्रेस होता. लोकांना तेवढं स्टँडर्डाइज असायचं नाही, त्यामुळे त्यांना वाटायचं अरे पुढे कुठल्याही ज्वेलरकडे गेलो की घट जाईल. आता ही घट कन्सेप्टच झिरो झाली. 2025च्या एरामध्ये कुठल्याही ज्वेलरचं सोनं हॉलमार्क असेल तर ते वेट टू वेट जमा होतं. दिस इज द बिगेस्ट कन्सेप्ट विच एव्हरीवन इज गेटिंग नॉलेज आउट ऑफ इट नाव. आणि लोक पीपल आर गेटिंग एज्युकेटेड. हो. आणि ग्रे एरिया हा खूप वर्ष, सॉरी, घट हा एक खूप मोठा ग्रे एरिया होता खूप वर्षांसाठी. राईट. वाय? बिकॉज त्या काळात इट वॉजंट स्टँडर्डाइज्ड. हे जे गव्हर्नमेंटचे जे नॉर्म्स आले की BIS हॉलमार्क इज कंपल्सरी, HUID कोडिंग इज कंपल्सरी, तर ह्याच्यामुळे काय झालं, छोट्या छोट्या लेवल पर्यंत सगळं स्टँडर्डाइज झालं. आणि ह्याचा सर्वात मोठा बेनिफिट कस्टमर्सचा आहे, कारण सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला ठोकपणा आला आणि स्टॅम्पिंग इज डन बाय गव्हर्नमेंट. सो ह्याच्यामध्ये प्लस पॉइंट हा आहे की ज्वेलर सांगतो तेच खरं नाहीये, आता ते गव्हर्नमेंट पण डिक्लेरन्स देतात त्याच्यावर की अरे हे 22 कॅरेट आहे बाबा. कस्टमर म्हणून एक कंप्लेंट करू. बोला ना. एक प्रश्न म्हणजे अगदी स्पष्टपणे विचारते. आपण म्हणतोय हे सगळं झालंय, पण पिढ्यानपिढ्या जी आपण ज्वेलरी साचवली आहे आणि ती काही कारणानिमित्त मोडायची वेळ आली, तर यू ऑल्सो नो की बऱ्याच वर्षांच्या विश्वासाला तडा जातो, बिकॉज त्या गोल्डच्या नावाखाली वाटेल ते असतं. त्याच्यात तडा हा ज्वेलर कधीच लावत नाही. कसं ते सांगतो. त्या काळातल्या ज्या सिस्टीम्स होत्या त्यावेळेस गोष्टी दागीच बनायच्या, कारण त्यावेळेस अशा प्रकारची अवधानं नव्हती, आपल्याकडे अवजारं नव्हती ज्यांनी गोल्ड इम्प्युअर नाही होणार. गेल्या काळात हे इन्व्हेंट झालं आणि त्याच्यानंतर हे स्टँडर्डाइज झालं. सो देर इज अ डिफरन्स. त्या काळात जर का तुम्ही मोडलं असताना सोनं, तुमच्या विश्वासाला तडा नसता गेला का, कारण तुम्हाला हे माहितीच नाहीये ना. आता 20-25 वर्षांनी ज्यावेळेस अशा काही गोष्टी समोर आल्या आणि त्याच्यानंतर स्टँडर्डाइज झाल्यानंतर त्याला घट जातीये तुमच्या जुन्या सोन्याला, तो विश्वासघात नाहीये. त्यावेळेस तशा पद्धतीचे दागिने बनायचे, आता अशा पद्धतीचे दागिने बनतात. सो देअर इज अ डिफरन्स. सो कस्टमर नीड्स टू थिंक ऑन अ ब्रॉडर स्केल की त्या काळात ते नव्हतंच तर आपल्याला मिळेल कसं. आणि आम्हाला असं वाटतं की अरे आपल्या त्या दागिन्याला मोबदलाच नाही मिळाला, बिकॉज सोनंच किती होतं त्याच्यात. बरोबर आहे, पण त्या काळात त्यावेळेस तशा पद्धतीने बनवलेलं आहे म्हणून. तर या काळात त्याला ते तेवढं कमी होणारच आहे, कारण तेव्हा पण कमी होणार होतं, आता पण कमी होणार आहे. पण आता काय होतं, त्या काळातला रेट आणि आजचा रेट याच्यामध्ये जमीन आसमान आहे. सो तुम्हाला असं वाटतं की अरे माझे 2 लाख रुपये लॉस झाला, 20 ग्रॅम गेलं माझं. सो मी अशा पर्स्पेक्टिव्हचा माणूस आहे जो हे तुम्हाला समजून सांगेल
की जे काही जुने दागिने आहेत, जर का तुम्ही ते पुढे कॅरी फॉरवर्ड करणार नसाल, वापरत नसाल आणि ते तसेच पडू नयेत, तर त्याचं निदान चोख सोनं करून ठेवा. कारण सांगतो, आज ₹1,00,000 भाव आहे, एक्झाम्पल. आज सांगतो ना, आज 20 ग्रॅम तुमचा लॉस झाला, तर आज तुमचे ₹2,00,000 लॉस होतोय. हो ना. ठीक आहे. उद्या जाऊन हाच भाव ₹2,00,000 तोळा झाला, तर तुमचं जाणार 20 ग्रॅमच आहे, पण त्यावेळेस तुमचे ₹4,00,000 होणार आहे. आणि मी सपोर्ट करणार आहे जुन्या दागिन्यांना, मला प्रचंड आवडतात. तर माझं हे म्हणणं राहील प्रत्येकाला की फर्स्ट तुम्ही सगळ्या तुमच्या घराण्यात विचारा की कोणी वापरणार आहे का, आणि जर का नसेल वापरणार तरच मोडा. आणि एवढी सगळी जी गर्दी आहे सगळीकडेच आहे, म्हणजे ज्वेलर्सची पण एवढी गर्दी आहे. सो मी जर एक नवीन कस्टमर असेल किंवा आताच्या यंगर जनरेशननी एखादा जेन्युइन ज्वेलर कसा ओळखायचा? सी, जेन्युइन ज्वेलर हे इंडियन सायकोलॉजीनुसार काय तुम्हाला सांगतो, इंडियन सायकोलॉजीनुसार तुम्हाला जे तुमचे काय म्हणू आपण कनेक्ट थ्रू येतात त्याला आपण जास्ती प्राधान्य देतो. फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला कोणीतरी माझा रेफरन्स दिला तर तुम्ही माझ्याकडे इझिली पोहोचतात. तुम्ही ऍडवर्ट बघून याल, पण तुम्ही ऍडवर्ट बघून शकील डोक्यात प्रकाराने याल, पण तेच जर का तुमच्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं की डोळे झाकून जा, बस. आपल्याला काय असतं, म्हणजे जनरिक माणसाचा स्वभाव काय की ज्याला आपण माउथ पब्लिसिटी म्हणू, की एका व्यक्तीने जो तुमच्या जवळ आहे त्यांनी जर का तुम्हाला सांगितलं तर यू फील मच मोर सिक्युअर्ड, कम्फर्टेबल. ऍज अ ज्वेलर आम्ही काय करतो की आम्ही ऍडव्हर्टाइजमेंट करणार होतो बिकॉज वी नीड टू शोकेस व्हॉट वी आर पुटिंग अप अहेड. पण ह्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन आमचं सर्वात मोठं दैवित्य हे राहील की प्रत्येक कस्टमरला आपली सर्व्हिस ही इम्पॉर्टंट पाहिजे. त्याच्यामधनं बेनिफिशियल काय, म्हणजे आपलं प्रोडक्ट घेतल्यानंतर त्याच्यात मिनिमलिस्टिक लॉस कसा होईल, तुम्ही रिटर्न देताना त्याच्यात मिनिमलिस्टिक तुम्हाला घटताना होत नाही, पण जेमस्टोन्स असतात ज्याची व्हॅल्युएशन लो होतं, किंवा हिरे असतात ज्याला मोडताना कमी प्राइस येते, किंवा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये कस्टमरचा लॉस होतो. तर हे तुम्ही कस्टमरला आधीच क्लिअर केलं ना तर कस्टमर फील्स मच मोर सिक्युअर्ड. आपला मेन पर्स्पेक्टिव्ह हा पाहिजे की सगळ्यांनी हातात हात घालून मोठे व्हायचे. बस ह्याच्यामध्ये एक थॉट खूप इम्पॉर्टंट आहे की कस्टमर सॅटिस्फॅक्शन तर कोण पण करेल, पण कस्टमर लोवेस्ट प्रोफाईलला लॉस बेअर करायला लागेल कस्टमरला, आणि कस्टमरचा ह्याच्यात मॅक्झिमम प्रॉफिट कसा होईल पुढे जाऊन, हा जर का थॉट असेल ना तर ते कस्टमर मच मोर एफिशियंट ज्वेलर कडे येईल. आता तुम्ही मला म्हणाल की हा झाला ज्वेलर्सचा पर्स्पेक्टिव्ह, कस्टमरचा पर्स्पेक्टिव्ह काय यात? दागिना घेताना पहिली गोष्ट दागिना हॉलमार्क आहे का चेक करा. जर का हॉलमार्क असेल तर तो कुठलाही ज्वेलर ऍक्सेप्ट करतो. बरोबर. दुसरी गोष्ट, कुठलंही प्रोडक्ट घेताना, आम्ही सेल करतोय, तुम्ही परचेस करताय, तुमच्याकरता तो दागिना तुम्ही परचेस करताना एक व्हॅल्यू पे करताय. तुम्ही फक्त ज्वेलरला एवढंच विचारा, हे आज मी तुम्हाला रिटर्न दिलं तर ह्याची व्हॅल्यू काय. सो यू हॅव टू सी की तो ज्वेलर किती कॉन्फिडंट आहे स्वतःच्या प्रॉडक्ट बद्दल, असं म्हणतोय. बस दिस इज द बिगेस्ट थिंग. बिकॉज तुम्ही जर का एक प्रोडक्टला XYZ व्हॅल्यू पे करताय आणि त्याची व्हॅल्यू उद्या जर का तुटत असेल तर त्या ज्वेलरला आपल्याला विचार करून त्याच्याबरोबर धंदा करायचा आहे. जर का त्या गोष्टीची व्हॅल्यू तुटत नसेल आणि बनत असेल, म्हणजे यू आर गेटिंग प्रॉफिट्स आउट ऑफ इट, तर 100% द ज्वेलरी इज राईट. करेक्ट. बिकॉज ही नोज व्हॉट ही हॅज पुट इन दॅट प्रोडक्ट. बस. कुठल्याही व्यक्ती स्वतःच्या खिशातले पैसे काढून देत नाही. हा धंद्यातला पहिला रूल आहे. अगदी. त्यामुळे तुम्ही जे काय घेताय त्याची जर का रिसेल व्हॅल्यू येते याचा अर्थ तुमचा प्रोडक्ट जेन्युइन आहे. मग ज्वेलर जर का फुल कॉन्फिडेंटली बोलतोय की तुम्ही कधी या माझ्याकडे, आम्ही 100% बायबॅक देतोय, XYZ जे काय प्रोडक्ट असेल, काय एवढे 10% प्रोडक्ट जेन्युइन आहे 100%. आणि हे एक जण बोलणं आणि हे 10 जण बोलणं याच्यामध्ये डिफरन्स आहे. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही ज्वेलर 100% कॉन्फिडंट आहे अबाउट देअर प्रोडक्ट, अबाउट देअर रिसेल पॉलिसी, अबाउट देअर पर्चेसिंग पॉलिसी, and they are getting that kind of clarity with the customers, and customer is also associating it with actual experience. Obviously actual experience म्हणजे नुसतं बोलणं एक असतं आणि खरंच मोडायला आल्यावर तेवढी व्हॅल्यू देणं एक असतं. नाहीतर नाव खराब होणार. नक्कीच. हे बोथ वे. सो अशा पद्धतीने जर का असेल तर ज्वेलर तुम्ही तुमच्यानुसार चॉईस होऊ शकतो, काही प्रॉब्लेम. आणि मग यू आर, आपण म्हणतो तसं काम,
whenever you buy something really big, really huge. आपल्या इथे तुम्हाला एक सांगतो, ज्वेलरी इज कम्प्लिटली इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट राईट नाउ. सो तुम्ही आता जे काय गोष्ट घेतली, फॉर एक्झाम्पल तुम्ही 10 तोळ्याचं एखादं मंगळसूत्र घेतलं, तर त्या 10 तोळ्याची आज 10 लाख रुपये व्हॅल्यू आहे, मजुरी 2 लाख रुपये, 12 लाख रुपये तुम्ही मला दिले. त्या 12 लाखाचे पुढच्या 5 वर्षात 15 ते 17 लाख रुपये 100% होणार आहेत. 100% होणार. तर ते 12 लाख रुपये जर का तुम्ही इन्व्हेस्ट करतायत आणि तुम्ही वापरतायत, त्याची मजुरी सहित तुम्हाला शिवाय प्रॉफिट मिळतंय, तर ह्याच्यापेक्षा दुसरा प्रोडक्ट लाईफ मध्ये काय असू शकतो? पण तरी माझी एक कंप्लेंट आहे त्याच्यात सुद्धा, ऍज अ कस्टमर. तू आता मजुरी 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 म्हणतोयस, त्या मेकिंग चार्जेस मध्ये ऍज अ कस्टमर मला सारखं असं वाटत राहतं की अरे हा गेम चेंजर आहे, इकडे ही इज मेकिंग मनी. कारण मेकिंग चार्जेस सुद्धा स्टँडर्ड नाही आहेत आपल्याकडे. यू मेक मनी, दॅट इज नॉट माय प्रॉब्लेम, यू आर हिअर टू मेक मनी. पण कस्टमर म्हणून मी कंप्लेंट देते पुन्हा. मार्केटमध्ये 2 प्रकारची ज्वेलरी बनते. वन इज कमर्शियल आणि वन इज डिझायनर. ठीक आहे. कमर्शियल जी ज्वेलरी आहे त्याला एक ठराविक मेकिंग आहे, कारण ते माझ्याकडे पण मिळतं, ते 4 लोकांकडे पण मिळतं. तर तुम्ही त्याचा अंदाज लावू शकता. तुम्ही त्याच्यात तुम्ही मजुरी तोडून मागू शकता की बाबा हे 500 रुपयांनी मिळतंय, तू 1000 रुपये चार्ज करतोय, तू मला स्वस्तात दे, कारण 4 चौघं मला देत आहेत, हे तुम्ही बोलू शकता. पण जे डिझायनर ज्वेलरी असते ना, त्याच्यामध्ये इनपुट खूप असतं. आता तुम्हाला जे मी मगाशी समजून सांगितलं की एक ज्वेलरी एकदा बनते, ती तुमच्याकरता बिस्पोक राहते, ती दुसऱ्यांच्या गळ्यात दिसत नाही. तर तशा ज्वेलरीला त्याचं इनपुट पण कस्टमरने बघितलं पाहिजे. आज जर का तुम्हाला ही गोष्ट कळतीये की ही मी आतापर्यंत एवढी शोरूम्स बघितली पण हे दिसलं नाही फर्स्ट, तर त्याच्यात काहीतरी आहे. दुसरी गोष्ट, जर का ते परत बनणार नाही तर त्याची एक्सक्लुझिव्हिटी आहे. आणि तिसरी गोष्ट, सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, इट इज प्युअर फॉर्म ऑफ इन्व्हेस्टमेंट. तुम्हाला ते स्टँडर्डाइज्ड आहे, ते हॉलमार्क आहे, तर त्याची रिसेल व्हॅल्यू 100% येते. तर तुम्ही आता जर का 2-3 लाख रुपये घालवले जरी मजुरीवर, जरी तुम्ही प्रीमियम चार्ज दिला त्या मजुरीला, तरी सुद्धा कालांतराने 4-5 वर्षात तुम्ही त्याचे पैसे वसूल करतायत. सो बॅक ऑफ द माइंड, ज्वेलरी घेताना 2 प्रकारच्या थॉटनी ज्वेलरी घ्या. जी कमर्शियल ज्वेलरी आहे त्याच्यात तुम्हाला प्राइस तोडून घेऊ शकतात तुम्ही, पण जी ज्वेलरी डिझायनर कन्सेप्टने बनते ना, त्याच्यात प्राइसिंग नाही होत, त्याच्यात इमोशन आहे, त्याच्यात थॉट आहे. ये बोला बिझनेसमॅन. ते मी बनवतो ना, त्यामुळे मला माहिती आहे की किती त्याला एनर्जी लागते. आज एक नेकलेस बनवायला त्याच्यामध्ये 1.5 ते 2 महिने जातात ताई. त्याचं स्केच बनतं, त्याचं स्केच बनल्यानंतर त्याचं कॅड बनतं, कॅड बनल्यानंतर त्याचं एक्सपिरियन्स, पहिले चांदीमध्ये त्याचा प्रोडक्ट येतो, तो अप्रूव्ह होतो, मग जेमस्टोन्स तयार होतात त्या साईजचे, मग त्याच्यानंतर ऍक्च्युअल गोल्ड मध्ये प्रोडक्ट सेट होतं, मग हँड क्राफ्टिंग असतं, त्याची नकास होतं, खूप गोष्टी इन्व्हॉल्ड असतात. 40 दिवस एक ज्वेलर जर का एक प्रोडक्ट बनवायला घेतो तर तो दिवस रात्र 40 दिवस काम करतो त्याच्यात. खरं. आणि त्याच्यानंतर हे पैसे जे तुम्ही देतात मजुरीचे, हे फक्त एका ज्वेलरचे नसतात, त्या कारागिरा, ह्याच्या मागे 100 लोकांनी काम केले, हे त्यांचे पैसे. तर हा जर का तुम्ही थॉट आणला तर तुम्ही म्हणाल अरे हे 50,000 जास्ती घे. यू चेंज्ड माय पर्स्पेक्टिव्ह अगेन. म्हणजे ह्याच्या पुढे मी मेकिंग चार्जेस वरती कुरबुर करणार नाही. थँक्यू, आमच्याकरता चांगलं आहे ते. नो सिरियसली, बिकॉज असं वाटतं ना, अरे 5 रुपयाचं प्रॉडक्ट आहे, 3 रुपयाचे मेकिंग चार्जेस, असं होतं. पण ते तुम्ही कुठल्या गोष्टीला करा जे स्पेशल आहे. साध्या मालाला मी स्वतःहून सांगेन की प्राइस तोडून घ्या. कारण ज्वेलरचं कसं आहे माहितीये का, तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो, बाळाला सुद्धा रडल्याशिवाय दूध मिळत नाही. तसं आमचंय. तुम्ही डिस्काउंट नाही ना मागितलं, आम्ही कशाला देऊ, आम्ही तर प्रॉफिट घ्यायला बसलोय, थोडंफार 2 रुपये जास्त मिळाले, आम्हाला पण आनंद होतो. सो रडल्याशिवाय दूध मिळत नाही याचा अर्थ काय, तुम्ही ज्वेलरला सांगा की बाबा एवढं डिस्काउंट जास्तीचं दे. आणि तुम्हाला सांगतो, जर का ज्वेलर तुमचा चांगला ओळखीतला असेल ना, 100% तुम्हाला देतोच 100%. कारण आमची एक रूल आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज द अटमोस्ट थिंग इन ज्वेलर्स शोरूम. त्यामुळे ज्वेलर्स करता कस्टमर हे देव आहेत. आय वुड से दिस इज अ कॉमन थिंग टू ऑल बिझनेसेस. जाताना कस्टमर सॅटिस्फाईडच पाहिजे. आणि आमच्या इथे दुसरा आहे रूल, कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे मॅन्डेटरी आहे आमच्या इथं. पण आमच्या इथे रूल काय माहितीये का, की तुम्ही, तुमचे पोरं, तुमची पुढची पिढी, त्याची पुढची पिढी, हे सगळे फक्त नगरकरांकडे चालले पाहिजे. हा आमचा पर्स्पेक्टिव्ह आहे. त्या लेवलची आम्ही सर्व्हिस देणार. बट दॅट इज वाय यू आर वे यू आर. मी म्हंटल ना,
आणि आपण म्हणतो तसं इनव्हॅल्युएबल ज्या गोष्टी असतात ना, की ज्या पैशानी विकत घेता येत नाहीत थँकफुली, अशा त्या गोष्टींकडे मी आता वळती आहे. अँड दॅट इज दृष्ट काढावी अशी शरीरयष्टी or body build that you have. पहिले तर I can only imagine the amount of hard work. Of course, I do follow you on Instagram also. So I do see the kind of sacrifices that you are making. म्हणजे तुझ्या एखाद्या रीलकडे बघून त्या दिवशी असं वाटतं की अरे आपण काय खाल्लं आज, यु नो, अँड सी व्हॉट ही इज इटिंग, विच इज वाय ही इज व्हेरी इज. बट फॉर दिस यंगर जनरेशन, बिकॉज लाखोनी फॉलोअर्स आहेत तुला इंस्टाग्रामवर, खरं 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 सांग, बिकॉज यू जस्ट सेड that you don't smoke, there is no alcohol, there is no drugs, तिथपर्यंत ठीक होतं. There is no steroid, there is no supplement, and you are a vegetarian. कसं शक्य आहे? ह्या सगळ्या ज्या गोष्टी बनल्या ना, ह्या गोष्टी आत्ता तयार झाल्यात. ठीक आहे, दारू सिगरेट आपण बाजूला ठेवूया, पण जे आपण सप्लिमेंट्स मधले हायर एंड म्हणतो, मी प्रोटीन घेतो, मी प्रोटीन आयसोप्युअर नावाचं प्रोटीन आहे, जे प्लांट बेस्ड प्रोटीन आहे ते मी घेतो. ओके, प्रोटीन हे गरजेचं असतं, हे घेतलंच पाहिजे. पण त्याच्या व्यतिरिक्त बरेच सप्लिमेंट्स बाजारात आलेले आहेत ज्याच्यामुळे तुमचं हार्ट रेट स्पाइक होतो. आपण काय इन्वर्ड करतो हे खूप मॅटर करतो. आपल्या मायथॉलॉजीमध्ये हे लिहिलेलं आहे. तुम्ही जर का कधी वाचली आपली मायथॉलॉजी, जुन्या गोष्टी वाचल्या, आपले संत तुकाराम किंवा आपले जे कोण मोठे महान व्यक्ती होऊन गेले, त्यांनी लिहिलेलं आहे की तुम्ही जे खातात ते तुम्ही बनतात. हे ऍड ऍक्च्युअल आहे. जर का तुम्ही डीप स्टडी केला तर हे तुम्हाला कळेल की जे तुम्ही खातात ना तेच तुमचं शरीर असतं, तेच तुमचे थॉट्स असतात. कमिंग बॅक टू स्मोक, दारू, ड्रग्स, तर हे सगळे जे वेगळ्या लेवलचे सप्लिमेंट्स आहेत ज्यांनी तुमचं हार्ट रेट स्पाइक होतो, हे अवॉइड केलं पाहिजे. आता दारू आणि सिगरेट हा न पिण्याचा मागचं रिझन माझ्याकडे असं आहे की मी ऑलरेडी लाईफ मध्ये एवढा हाय, मी अजून हाय होऊन काय करू, आणि तो टेम्पररी आहे तरी, पण माझी किक वेगळ्याच लेवलची आहे. सो फॉर मी माय लाईफ इज ओनली सो मच हायली, काय म्हणतो आपण, ते ती लेवलच, लाईफ गिव्स यू अ किक, सो यू डोंट नीड दीज काइंड ऑफ किक्स. आणि ते काय, त्याचं तसं स्ट्रक्चरच नाही. मी लहानपणाचा मोठा जो झालो, आता त्याच्यात पण एक मजा आहे. माझे वडील मला लहानपणी सिंहगडला घेऊन जायचे. सो आम्ही एवढे होतो, ज्यावेळेस आम्ही सिंहगड चढायचो, पायाचे तुकडे पडायला लागले की बाबा खांद्यावर घ्यायचे आणि मग गोगलगाय पकडा, मग पाण्यातनं पाय असे असे करत जा, पानांना हात लावा. हे मी लहानपणी एवढंसं असल्यापासून केलंय. तर या सगळ्या गोष्टींनी मला खूप काही शिकवलंय. वयाच्या 10वी-11वी पर्यंत मी अख्खं महाराष्ट्र चालून फिरलेलो आहे. म्हणजे सगळे गड झालेत, सगळे किल्ले फिरून झालेत. सो फॉर मी मनी इज नॉट एव्हरीथिंग. फॉर मी द बिगेस्ट टीचर इज नेचर. तुम्ही ज्यावेळेस नेचर मध्ये असतात त्यावेळेस ते कॉन्स्टंट आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एका डोंगराच्या समोर उभा आहात, ठीक आहे, तुम्ही त्या डोंगराला बघतायत, ते तिथे करोडो वर्ष तिथेच आहे. क्षणभंगूर तुम्ही आहात. तुम्ही तिथनं अॅव्हलॅन्च आला, तुम्ही एका सेकंदात जाणार आहात, पण तो गड तिथंच आहे. सो इमिजिएटली यू अंडरस्टँड, अँड म्हणून ती ह्युमिलिटी येते. इट मेक्स यू फील ग्राउंडेड. यू आर नथिंग इन फ्रंट ऑफ नेचर. तुम्ही कुठलंही नेचरचं कुठलीही ॲबिलिटी टेस्ट करा, आपल्याला एका सेकंदात आपण गायब होऊ शकतो. खरं. सो मग या सगळ्या थॉट्स मधनं मी ज्यावेळेस येतो ना बाहेर, त्यावेळेस मला कळतं की पैसे हे लाईफ नाहीये. येस, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू लिव्ह इन अ सोसायटी. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज नॉट युअर अल्टिमेट गोल. द बिगेस्ट गोल इन लाईफ इज मेंटल पीस. सो वेल सेड. आणि तुम्हाला सांगू, ज्या व्यक्तीला मेंटल पीस आहे ना, त्याला पैशाच्या पलीकडे खरी लाईफ सुरू होते हे कळतं. हे कोण बोलू शकतं माहितीये का? ज्याच्याकडे सरप्लस पैसे. हे पण मी तुम्हाला लिहून देतो. बरोबर आहे. कारण आज जगायला पैसे लागतात आणि त्या पैशांनी तुम्हाला सोसायटीमध्ये एक रिस्पेक्ट मिळतो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण त्याच्या पलीकडे तुम्ही जर का पैशामध्ये डुबलात तर मग आयुष्य कधी जगलात नाही. आयुष्य जगतच नाही ना तुम्ही. तुम्ही घेऊन येतात डायबिटीस, तुम्ही घेऊन येतात ब्लड प्रेशर, तुम्ही घेऊन येतात हायपरटेन्शन. त्याच्यामध्ये तुम्ही जे काय 50 वर्ष कमवले ते पुढचे 50 वर्ष कमवतात. व्हॉट हॅव यू लिव्ड? व्हॉट हॅव यू गेन्ड? व्हॉट हॅव यू लिव्ड? बरोबर आहे. ही एकटीच बॉडी आहे ज्याला एक टाइमलाईन आहे, जे जिवंत होतं आणि जे मरतं. तुम्ही जर का शरीर, तुम्ही आत या जीवनात आला आहात, तुम्ही बर्थ घेतला आहात, तर तुमची डेथ ही 100% आहे. द रियालिटी इज ओनली द टाइम विच यू स्पेंड विथ युअर बॉडी. राईट. सो ती रियालिटी जर का आपण ऍक्सेप्ट केली
आणि तुम्ही जर का डोक्याने एकदम शांत मनाने हा विचार केला की हे सगळं कॉन्स्टंट आहे आणि तुमचं हे शरीर फक्त नष्ट होणार आहे, सो मग मेक द मोस्ट ऑफ इट. नाही मग ती तुमची गाडी झाली ना. हा. कारण प्रवास तर करायचा आहे प्रत्येकाला. हो. गाडी जर का तुमचं शरीर गाडी आहे, तुम्हाला प्रवास सगळ्यांना करायचा आहे, तर तुम्हाला हा अंदाज पाहिजे ना की ती गाडी सुरळीत असेल तर तुमचा प्रवास सुरळीत होणार आहे. किती सोपं गणित आहे. किती सोपं, म्हणजे एकदम सिम्पल थॉट. पण आय डोंट नो समाव का समजत नाही लोकांना हे. कारण त्याच्या मागे थॉट वेगळा आहे ना. ते एवढे बिझी होतात गाडीमध्ये पेट्रोल भरायला, ऑइल व्यवस्थित आहे का चेक करायला, की ते प्रवास कुठे करतायत हे कळतच नाही. ते प्रवासाची मजाच घेत. कारण लक्ष पेट्रोलकडे आहे ना. पेट्रोल म्हणजे पैसे, लक्ष पेट्रोलकडे आहे की अरे पेट्रोल कमी झालं. अरे पण प्रवासात कुठे तुम्ही पोचला, तू आजूबाजूला काय बघितलंस, लक्षच नाही. ट्रू. सो जस्ट एन्जॉय द राईड. राईट. आणि शरीर व्यवस्थित ठेवणं, दिस इज नॉट अ बिग थिंग. आपण काही कोणावर उपकार नाही करत आहे. यू आर डुईंग इट फॉर युअरसेल्फ. उपकार ही तर गोष्ट बाजूला ठेवा. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही दररोज सकाळी उठल्यावर काय करतात? बेडवरनं उठतात, दात घासतात. तुम्ही दात का घासतात? स्वच्छ ठेवायला. नाही, त्याच्यामागे रिझन, तुम्ही डेंटिस्ट आहेत. तुम्ही लहानपणी तुम्हाला माहिती होतं का दात स्वच्छ केले पाहिजेत? नाही. तुम्हाला हे शिकवलं. हे आपल्या मोठ्या पिढीची ही आपल्याला देण आहे की त्यांनी आपल्याला हे शिकवलं म्हणून आपण दात घासतो. तर आपल्याला एक्सरसाइज का नाही शिकवला? लाईफस्टाईल होत नाहीये ती अजून आपल्याकडे. दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू से, की ही गोष्ट आहे ना, ही आत्मसात अशी नाही होत, ती बघून शिकवायला लागते. आणि बघून बघून शिकतो आपण. आज माझ्या वडिलांनी जर का मला गडावर नेलं नसतं तर मी कधी गेलोच नसतो. आज असे काही पोरं आहेत पुण्यामध्ये राहतात पण त्यांना सिंहगडावर नाही गेलेत. सो अनफॉर्च्युनेट दिस इज. अंडरस्टँड दॅट यू हॅव व्हेरी लो टाइम इन दिस ब्युटिफुल वर्ल्ड. And make the most of it. Enjoy your ride. Yeah. So to enjoy your ride, take care of your health. आणि टू टेक केअर ऑफ युअर हेल्थ, मी म्हणतो की से नो टू स्टिरॉइड, से नो टू अल्कोहोल. म्हणजे समोर तुम्हाला कोणी देत असेल तर नाही म्हणा, पहिलं नाही म्हणा. पण जर का तुमची इच्छा झाली तर ते पण करा. मी तुम्हाला अवॉइड नाही करत आहे. पण त्याचा कालांतराने तुमच्या शरीरावर काय इफेक्ट होतोय, तुमच्या थॉट्सवर काय इफेक्ट होतोय. इफ इट्स गिव्हिंग यू गुड फॉर्च्यून, इफ इट्स गिव्हिंग यू ॲबिलिटी टू थिंक मच मोर बेटर, करा. कारण कालांतराने त्या गोष्टी जर का करोडो लोकांनी अवॉइड केल्यात तर काहीतरी तथ्य आहे त्याचा अर्थ असा आहे की ते चुकीचं आहे. तुम्हाला ज्यावेळेस एक्सपिरियन्स येईल त्यावेळेस तुम्ही थांबवाल. बरोबर आहे. आपला पहिला थॉट क्लिअर आहे, एक्सपिरियन्स लाईफ मध्ये सर्वात मोठा एक्सपिरियन्स असतो. जोस तर तुम्हाला एक्सपिरियन्स घेता ना, ट्रेकिंगचा विषय आता आपला निघाला म्हणून ट्रेक करणं एक वेगळी गोष्ट, पण सतत कम्फर्ट झोनच्या बाहेर जायचं असतं, एस्पेशली प्रसाद नगरकरांना. म्हणजे तो वानरलिंगी एक पिनकल मी बघितला. देन आय सॉ दॅट भैरवगड ट्रेक. हात पाय अगदी सोलवटून निघतील असे ट्रेक्स का करायचे असतात? सो आपण ज्यावेळेस ऍडव्हेंचर्स करतो ना, एक ऍड्रिलिन नावाचा आपल्या अंगात हॉर्मोन असतो. सो इट्स सिक्रेट्स. तर हे जे ऍड्रिलिन आहे ना, हे ऍड्रिलिन रश नावाचा एक प्रकार आहे जो आपले जे ऍडव्हेंचर जंकीज आहेत ना त्यांना खूप आवडतो. तर आम्ही ज्यावेळेस ट्रेक करतो किंवा काही रॉक क्लाइम्बिंग म्हणा किंवा जनरिक, आता तुम्ही जे वानरलिंगी वगैरे नाव घेतलं, हे तुम्ही कधी गेलात ना त्या ठिकाणी आणि तुम्ही फक्त बघा, तुम्हाला बघून आहे ना अंगावर काटा येतो. हेच मी म्हणतेय, म्हणजे हाफ ऑफ अस वुड नॉट व्हेंचर इनटू दिस. मला माझ्या फॅमिलीमध्ये माझा भाऊ आहे, माझा पुष्कर नगरकर म्हणून माझा भाऊ आहे, मला खूप ओरडतो. मला म्हणतो तुला गरज आहे काय अशा गोष्टी. तेच म्हणूनच मी फक्त जरा सभ्य भाषेत विचारलं. ठीक आहे. मला म्हणतो तुझ्या सगळं व्यवस्थित आहे, सगळं शरीर आहे, तुला एवढं मोठं सांभाळायचं, सगळं आपल्याला दोघांचं एवढ्या गोष्टी आपल्या पुढे आहेत मागे आहेत, तू कशाला करतो. मी त्याला फक्त एकच गोष्ट सांगतो, जे तुम्ही मला आता विचारलं तेच. जर का मला मरायचं असेल ना, मी आता या क्षणाला पण मरू शकतो. पण ती जी ठिकाण आहे ज्यांनी मला आनंद मिळतो, ज्याच्यातनं मला ऍड्रेलिन रश होतं, ज्याच्यातनं मला खरंच भारी वाटतं, त्या गोष्टी करायला मी नाही जर का म्हणलो तर मी लाईफमध्ये ज्यावेळेस मी कुठेतरी पडलेलो असेल शेवटच्या क्षणांमध्ये आणि मी स्वतःकडे बघतोय आणि माझी लाईफ माझ्या डोळ्यासमोर पिळतीये, त्यावेळेस मी असं बघितोय अरे सगळं काय रटाय जिंदगी, यायला काही केलं नाही, जिंदगी तुझी काही उपयोगाची नाही, नुसतंच आपलं चालू आहे, सगळंच लवळूमुळू, सगळंच चांगलंय. सो दॅट इज युअर हाय ऑफ लाईफ. 100%. मला एकच गोष्ट कळते, जर का तुमच्या शरीराचं पोटेन्शियल असेल ना, स्काय इज द लिमिट. त्या दिवशी मला एवढ्या मोठी जबाबदारी माझ्या अंगावर आली तर मी घाबरलो नाही.
आय टुक इट व्हेरी ग्रेसफुली बिकॉज थाउजंड्स ऑफ पीपल वर लुकिंग ॲट मी. इट वॉज लाईव्ह. स्वतः सीएम DCM समोर होते. आय वॉज व्हेरी इन दॅट झोन की अरे हे शक्य आहे का. बट बॅक ऑफ द माइंड हे माहिती होतं की तुझं शरीर तयार आहे भाई. यू आर यूज टू ऑल दिस. इट इज नॉट अ बिग थिंग की तुला तो पहाड चढायचा आहे. That gave me adrenaline rush. That gave me that kind of goosebumps which I am always hungry for. And that is the only reason why you do all this. मी पैशापेक्षा जास्ती प्राधान्य जे म्हणतो ना ते एक्सपिरियन्स, त्याच्यानंतर लोक, त्याच्यानंतर नेचर. कारण बियॉन्ड मनी स्टार्ट्स द रियल लाईफ. Absolutely. When you cross your limits, when you go out of your comfort zone, that is where the life starts. आता माझा एक छोटा एक्सपिरियन्स सांगतो. आम्ही देवकुंडला गेलेलो मध्ये, झाले एक 7-8 वर्ष झाली असतील. पाण्यामध्ये लोक अडकली. तुम्हाला खोटं वाटेल, आम्ही दोर लावला गावकऱ्यांबरोबर. आम्ही दोर कमीत कमी 150 लोकांना रेस्क्यू केलंय आम्ही. सो दिस हॅपन्स ओनली वेन यू आर प्रिपेअर्ड फॉर इट. आणि दिस प्रिपेरेशन इज नेग्लिजिबल. तुम्ही एका रात्री एका दिवसात नाही तयार होत. फॉर दिस तपश्चर्याच आहे. आणि यू हॅव टू बी इन नेचर तरच हे जमतं. कारण नेचर इज व्हेरी डेंजरस. अँड दिस इज नेचर्स वे ऑफ प्रिपेअरिंग यू फॉर युअर ऍक्च्युअल लाईफ ऑल्सो. मी तर म्हणतो तुमची रिअल लाईफ हे नेचर मधनं स्टार्ट होते. तुम्ही जर का सकाळचा सूर्य घेतला नाही तर तुमच्या अंगात व्हिटॅमिन डीच बनत नाही. तुम्ही काय तुमचे हॉर्मोन नॉर्मल राहतील. धन्यवाद फॉर सेइंग दॅट. मॅडम सूर्य नमस्कार उगाच तयार झालेत का. सूर्याला नमस्कार हे काय त्याच्यात अर्थ नाहीये. ऍक्च्युअल सूर्याला उठून नमस्कार आहे. तुम्ही सूर्याची किरणं शरीरावर घ्या. तुमची बॉडी स्वेट मध्ये जाऊ देत. सो दॅट तुमच्या बॉडीचे जे स्किनची जी वरची लेअर आहे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी जनरेशन होतं. तुम्ही जसं आपल्या झाडामध्ये आपण क्लोरोफिल आपलं जेवण तयार होतं झाडाचं, तसं आपल्या बॉडीचे हॉर्मोन तयार होतं. बरोबर. एवढी सिम्पल सायन्स आहे. आणि काय आपण म्हणतो ते इझिली अवेलेबल आणि फुकट आहे. तुम्हाला व्हिटॅमिन D3चं सप्लिमेंट घ्यायची गरज नाही. सकाळी फक्त एवढंच आहे, उठावं विच इज द मोस्ट डिफिकल्ट थिंग. इज देअर एनिथिंग or anyone that Prasad is scared of? या धर्तीवर या टिल डेट अजूनपर्यंत अशी कधी वेळ आलेली नाही की मला कधी कोणाला घाबरायची वेळ आली आहे किंवा काही असं की अरे आय एम व्हेरी स्केर्ड. का सांगू तुम्हाला, एक रिझन आहे त्याच्या मागे. भीती वाटणारी एकच गोष्ट असते व्यक्तीला, ज्यावेळेस व्यक्ती चुकीची असते. लाख मोलाचं बोललास. आपण काही असं कार्यच करायचं नाही ना ज्यांनी आपल्याला भीती वाटते. तुम्ही जर का नेचर मध्ये मला म्हणलात की अरे प्रसाद मला तो वानरलिंगी बघून मला भीती वाटली, वाटणारच आहे, साहजिक आहे. कारण तुम्ही प्रिपेअर्ड नाही. तुम्ही जर का ते दररोज केलं असतं तर तुम्ही आज म्हणला ठीक आहे गावकरी बघा त्यांच्याकरता ते चपलांवर जातात. सिरियसली. सो फॉर देम इट इज यूज टू इट. गेट यूज टू ऑल दिस. गेट यूज टू प्रॉब्लेम्स. गेट यूज टू बॅड वाईब्स. गेट यूज टू ऑल दिस. सो आता इतकी सवय लागली आहे निगेटिव्हिटी, फालतूगिरी, बॅड ओमेन्स, ही सगळ्या गोष्टी. यू देत कम ऑन, ब्रिंग इट ऑन मी. आय एम प्रिपेअर्ड. यू नो वाय. आज माऊलींचा कळस माझ्याच पाठीवर का वर गेला. आज त्यांची एवढी मोठी लीला माझ्यावर का झाली. ओनली वन थिंग. कारण आपण चुकीचं बरोबर हा थॉटच ठेवत नाही. सगळे बरोबर नथमस्त करा, आपले हात जोडलेले, डोकं खाली. तुझी बॉडी असून तू कोणाला मारू शकत नाही मारू शकत. हे थॉट असणं फार इम्पॉर्टंट आहे. आपल्याला माहिती आपण कोण आहोत. आपल्याला सगळं माहिती आपण कोण आहोत. टू प्रूव्ह इट टू एनीवन. का घाबरायचं. उलट ग्रेसफुली ऍक्सेप्ट करा आणि ऍक्सेप्ट करून त्याच्यावर आरूढ व्हा आणि बी सो डॉमिनंट ऑन द प्रॉब्लेम्स दॅट प्रॉब्लेम्स विल थिंक बिफोर कमिंग इन फ्रंट ऑफ यू. वाव. सो माझा ग्रेसफुल पॉइंट हाच राहतो की अरे प्रॉब्लेम आहे ना, ये बाबा ये पहिले. बिकॉज आय एम गेटिंग गुड एक्सपिरियन्स. रेडी. म्हणून यू हॅव नेव्हर सीन यू कन्सिडरिंग. म्हणजे आय थिंक ह्या दुकानाच्या बाहेर, या दालनाच्या बाहेर काय चालू आहे, म्हणजे आपल्या शेजारचा ज्वेलर काय करतोय हे सुद्धा यू नॉट बॉदर्ड. बिकॉज लाईक आय राईटली सेड, यू आर युअर ओन कॉम्पिटिशन. ताई तुम्हाला एक गोष्ट सांगू का, कॉम्पिटिशन किंवा सोसायटीमध्ये हा मोठा तो छोटा, मी कुठे आहे, हा मी माझा धंदा किती आहे, माझं हे किती, माझं ते किती, हा जो मीपणा आहे ना हाच बंद करून टाकतो. एक गोष्ट तुम्हाला सिंपल लॉजिक लावायचं. आपण शरीर, आपलं जे आरसा असतो ना त्याच्यासमोर आपण शरीर घेऊन उभं राहायचं आणि आपण काल काय होतो आणि आज काय आहोत.
तुम्हाला जर का तुमच्या डोळ्यात स्वतःबद्दल अभिमान वाटला तर तुम्ही ग्रो करतायत. जर का तुमच्या डोळ्यात तुमच्याबद्दल आणि आपण स्वतःबद्दल 100% सगळं माहिती असतं, अगदी आपण कधी स्वतःशी खोटं नाही. सो तुम्ही स्वतःशी जर का खोटं बोललात ना तर तुम्ही तुमच्या नजरेत पडतात. तसं मला कौतुक वाटतं तुझ्या या विचारांचं फॉर युअर एज. रिअली आय एम टेलिंग यू. म्हणजे आपण ज्वेलरीवरनं कुठे गेलो आणि दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज इम्पॉर्टंट बिकॉज हेच तर आपल्याला या पिढीला शिकवायचं आहे, पुढच्या पिढ्यांना शिकवायचं आहे. लाईफ इज अ टेस्ट. येस. प्रत्येकाचा टेस्ट पेपर वेगळा आहे म्हणून आपण वेगळे दिसतो. आता जर का माझा टेस्ट पेपर वेगळा आहे, तुमचा टेस्ट पेपर वेगळा आहे, सिलेबस सेम कसा नाही, सिलेबस जाऊ दे, मी तुमचं कॉपी करून मी मोठा किंवा माझं बरोबर कसं होईल, प्रश्नच वेगळे. सो वाय टू कॉपी समवन, दॅट इज द पर्स्पेक्टिव्ह. हे जे तुम्ही कॉम्पिटिशन कुठे स्टार्ट होते माहितीये का? जेव्हा आपण कोणाबरोबर कोणासारखं तरी करायला बघतो, जेव्हा तुम्ही कोणाला तरी दुसरा म्हणून समजतात, ऍट दॅट टाइम कॉम्पिटिशन स्टार्ट्स. सो जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन युअर सेल्फ अँड युअर ओन ग्रोथ. दॅट्स इट. ग्रोथ करा नका करू, कॉन्सन्ट्रेशन जर का स्वतःवर असेल तर ती ग्रोथच असणार आहे ना. हो, झालीच. कारण तुम्ही काल असे होता, आज तुम्ही स्वतःला चांगलं समजतायत, विषय संपला. तुम्ही ज्या सेकंदाला दुसऱ्याला बघितलं त्या सेकंदाला कॉम्पिटिशन सुरू झाली, त्या सेकंदाला तुमचे थॉट्स चेंज झाले, त्या सेकंदाला तुम्ही कॉपी केलं आणि तुमचा फोकस तुमच्यापासून शिफ्ट झाला. तुम्ही मिरर मध्ये जर का स्वतःचा अभिमान वाटला ना, इफ यू फील व्हेरी कॉन्फिडंट आणि इफ यू फील गुड लुकिंग ॲट यू ना, दॅट मीन्स यू आर डुईंग तरक्की इन युअर लाईफ. बाकी सोसायटीमध्ये गाड्या यो, रोल्स रॉयस यो, बेंटली यो, लॅम्बोर्गिनी यो, नाही तर 10 दुकानं हो, इज नॉट सक्सेस. Success is looking at your naked body, feeling confident and efficient enough that I am good. That is success. आता बोललास म्हणून आला माझा तो प्रश्न की यू हॅव अ व्हेरी अनहेल्दी ऑब्सेशन ऑफ स्पेंडिंग मनी, पण थँकफुली अ हेल्दी ऑब्सेशन ऑल्सो ऑफ अर्निंग इट. सो जेव्हा आपण जेम्सचं पाकिट उघडतो आणि त्या अशा कलरफुल जेम्स बाहेर येतात, तेव्हा त्या लहान मुलाच्या डोळ्यात कशी एक्साइटमेंट असते. तसं झालं माझं वेन आय सॉ युअर पार्किंग अँड दोज कलरफुल कॅन्डीज विच आय कॉल. नावं मला तेव्हा कळली अर्धी तर, की यु नो डिफरंट कलर्स ऑफ लॅम्बॉर्गिनीज, बेंटलीज, हे ते इतक्या सुंदर गाड्या आहेत. बट हॅव यू रिअलाइज्ड की त्या गाड्या घेऊन जेव्हा तू लोणावळा, खंडाळा, झुम 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 जात असतोस, तेव्हा ऑल्सो यू आर इन्स्पायरिंग समवन. डू यू नो हुम? नाही. तो जो रस्त्यावरती गरीब मुलं असतात ना, स्ट्रीट चिल्ड्रन, ती मला व्हिडिओजमध्ये पण दिसली. ते ज्या आसेने तुझ्याकडे बघतात ना, तेव्हा मला असं वाटतं की हू नोज ना, त्यातलाच एक उठून उद्या प्रसाद नगरकर बनेल, बिकॉज यू हॅव सोल्ड युअर ड्रीम ऑफ दॅट कार टू हिम. मी सांगतो आता, ह्याची पण खूप मोठी स्टोरी आहे. तुम्ही आता जे म्हणलात की त्यातलाच एक उठून प्रसाद नगरकर बनेल, तोच प्रसाद नगरकर आहे जो तिथनच उठून आलेला आहे. मी एवढी व्हॅल्यू या लोकांना करतो, मी कुठेही असेल तर थांबतो, गाडीला आतमधनं फोटो काढू देतो किंवा ड्राईव्हला घेऊन जातो त्यांना, दॅट इज ओनली बिकॉज तोच प्रसाद मला तिथे दिसतो. खरंय. माझ्या लहानपणी या गाड्या आमच्या इथे नव्हत्या. बरोबर आहे. मी मुंबईला एकदा गेलेलो, मी अशीच एक मोठी गाडी बघितली, मी प्रेमात पडलो आणि त्या दिवशी ठरवलं की आपण आपल्या स्वतःच्या पैशाची पहिली गाडी घेऊ, ती आपली स्पोर्ट्स कार घेऊ. सो दीज आर ड्रीम्स विच यू शोकेस. खरंय. आणि फॉर मी बाईंग इंडियाज फर्स्ट लॅम्बोर्गिनी इज नॉट अ बिग थिंग, बट जनरेटिंग ड्रीम्स ऑफ इंडियाज फर्स्ट जनरेशन अँड मेकिंग देम एफिशियंट इनफ टू सी मच मोर बेटर ड्रीम्स इज माय टार्गेट. माझ्या लाईफमध्ये ध्येय हेच आहे की, असं म्हणतात की मराठी माणूस काही करू शकत नाही. मी या दुनियेला दाखवून देणार आहे की मराठी माणूस काय करू शकतो. आज आपले झेंडे अटके पार होते. आज हा राजवाडा बनवायचा मागचं रिझन इज पेशवे. आज तुम्ही चांदीवर बसलेत कारण पेशवे चांदीवर होते. मी माझी मायथॉलॉजी विसरत नाही, मी माझे वंशज विसरत नाही, तर मी आज जसा राहणार, जसा जगणार, तो एलिटच असणार. आणि ही श्रींची इच्छा आहे, ही शिवाजी महाराजांची इच्छा आहे की आपण जे आपला समाज आहे हा कायम टॉपलाच पाहिजे. ही श्रींची इच्छा आहे. तर ही श्रींची इच्छा आहे. आम्ही तर मावळे होतो आणि आम्ही कम्प्लीट करणार.
जरी ते लॅम्बॉर्गिनी असेल, जरी ती इटलीची गाडी असेल, तरी ती तुमच्या पुण्यात आहे. आज पुण्यामध्ये आपली लॅम्बॉर्गिनी आल्यानंतर कैक लॅम्बॉर्गिनी आल्या. तेच आहे. कारण लोक इन्स्पायर झाली. माय थिंग वॉज नॉट बाईंग और ड्रायव्हिंग दॅट लॅम्बॉर्गिनी. माय थिंग वॉज टू एनहान्स द कन्सेप्ट ऑफ लिव्हिंग एलिट अँड अ लक्झरी. लक्झरी वगैरे नंतर येते ताई. लिव्हिंग एलिट इज अ बिग थिंग. जगतात सगळेच, पण कशा पद्धतीने जगतो ना हे मॅटर करतं. तुम्ही काय, मी जिम मधनं निघून घरीच पोहोचणार आहे, कुठलीही गाडी मला तिथेच नेणार आहे, काय वेगळं डेस्टिनेशन नसणार आहे, पण द एक्सपिरियन्स, द थॉट, द ॲबिलिटी, द जनरेशन ऑफ एम्स, द जनरेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह, गोल्स, ओरिएंटेशन, माइंडसेट, सगळा पर्स्पेक्टिव्ह चेंज करतो ती गोष्ट फक्त रस्त्यावर दिसल्यावर. तू जाताना असं वाटतं की आय एम शुअर कितीतरी मुलांना असं वाटत असेल की ही गाडी आपल्याकडे हवी. ताई ती गाडी आहे ना, ती गाडी कन्वर्ट होते, ओपन होते. त्या गाडीमध्ये एक जाड मुलगा असताना तर मी स्वतःच्या डोळ्यात पडलो असतो. आज 100 लोक मला बघतात आणि मी फिट आहे ना, तर मुलांच्या मनात पहिले ही गोष्ट येते, अरे बॉडी आहे, अशी बॉडी आणि अशी गाडी असेल तर जिंकलं, जग जिंकलंच की बास ना. मला हा थॉट जरी आला ना मनात पोरांच्या, तरी बास आहे. कारण वी आर क्रिएटिंग दिस किड्स. माझ्या लाईफ मध्ये एक गोष्ट मी शिकलो, जे आपल्याला दिसतं ना ते आपण बनतो. सो हे जर का तुम्हाला एवढं भारी दिसत असेल तर तुम्ही ह्याच्यापेक्षा काही बेटर बनवू शकतात. खरं. मी तर म्हणतो प्रसाद कुछ भी नाही, ह्याच्यापेक्षा 100 टाइम्स बेटर पोरं तयार होणार आहेत. आणि दिस इज माय वर्ड विथ यू राईट नाव. तुम्ही यू विल सी दिस चेंजिंग वर्ल्ड, दिस चेंजिंग पुणे, दिस चेंजिंग महाराष्ट्र, दिस चेंजिंग इंडिया इन नेक्स्ट 50 years. सो त्याच अनुषंगाने मी विचारते, बिकॉज आय कॅन सी दॅट युअर एनर्जी इज अनडिनायबल प्रसाद. म्हणजे मला आता वाटायला लागलं की व्हॉट एव्हर यू मॅनिफेस्ट कम्स ट्रू. सो आज आपण इथे both of us together, let's manifest something for the youth of Pune, for the youth of Maharashtra, and like you said, for the youth of this country. काय manifest करशील? मॅनिफेस्टेशन हे वर्क होतं हे तर सगळ्यांना माहिती आहे. हे तर माझी लाईफ मॅनिफेस्टेशन वर बेस्ड आहे. माझ्याकरता सर्वात मोठी गोष्ट काय माहितीये, माणसाने एक गोष्ट खूप विसरलाय. माणूस ऍज अ माणूस मी म्हणतोय, ऍज नॉट ओनली कम्पेअर्ड टू इंडिया किंवा फक्त आपल्या पुरता विचार नाहीये. हा धर्तीवरचा प्रत्येक राहणारा मनुष्य, त्याच्या बाबतीतला हा विचार आहे. माणसानी माणुसकी आणि माणूस पण सोडलेलं. माझं सगळ्यांना एकच म्हणणं आहे, आपल्यातला प्रत्येक जो ऍक्च्युअल माणूस आहे ना, त्यांनी त्याच्या नॅचरल हॅबिटॅट मध्ये यावं. थोडा काळ तरी संपर्क, त्यांनी त्याचा नॅचरल हॅबिटॅट मध्ये यावं. आपण कॉन्क्रीट जंगलमध्ये एवढं अडकलोय ना की आपण नॅचरल हॅबिटॅट मध्येच येत नाही. तुम्ही ज्या सेकंदाला नॅचरल हॅबिटॅट मध्ये याल ना, ताई तुम्हाला सांगतो, जीवनातले 99.99 प्रॉब्लेम्स आपोआप सॉल्व्ह होतात. बिकॉज यू गेट आन्सर्स देअर. दॅट इज व्हॉट यू आर ट्राइंग टू टेल द यूथ. एवढं जरी कळलं ना तरी आपण 99.99% सगळं सॉल्व्ह करू. डू यू बिलीव्ह इन पास्ट लाईफ कनेक्शन्स? म्हणजे मी का विचारलं, बिकॉज आता बोलता वी सेड दॅट आय नो यू आर मेजरली इन्स्पायर्ड बाय छत्रपती शिवाजी महाराज. ओके, दैवत आहे मला. सो त्या ह्याने विचारलं मी की डू यू बिलीव्ह इन पास्ट लाईफ कनेक्शन्स? बिकॉज इवन टुडे आय डोंट थिंक यू बाव डाऊन टू एनी गॉड. फॉर मी म्हणजे माझा पर्स्पेक्टिव्ह हा आहे की हे सगळं एक आहे, सगळे देव, सगळं ही सगळी आहे ना एक एनर्जी आहे. दिस एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर कॅन बी डिस्ट्रॉइड. मी सगळ्यांना हेच समजून सांगतो की प्रत्येक शरीर कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या तरी इंटेन्सिटी मध्ये वाईब झालेलं आहे. आज तुमची माझी भेट होणं हे सुद्धा एक वाईब आहे. आज तुम्हाला मी एवढं इन डिटेल सगळ्या गोष्टी इझिली समोर सांगणं इज समथिंग विच इज पास्ट कनेक्टेड. आणि दॅट इज द ओनली रिझन दॅट वी कनेक्ट सो वेल. नाहीतर या गोष्टी एवढ्या इझिली होत नाही. लास्ट पर्स्पेक्टिव्हला जर का आपण आलो तर तुम्ही पण देव आहात, 4 लोक मला दिसतात ते पण देव आहे, दगडात आपण ज्याला नमस्कार करतो ते देव आहे, मंदिरातले सगळे देव आहेत, जे कोण इथे आपल्याला ऍक्च्युअल डोळ्यांनी दिसतंय ते सगळं देवच आहे ना. पण जर कधी कुठे आयुष्यात अडकलास आणि उत्तरं हवी असतील अपार्ट फ्रॉम नेचर, तर घरी कोणाला आपण नमस्कार करून निघतो? माझं जागृत दैवत माझे आई वडील आहेत. ठीक आहे, माझ्या घरामध्ये महाराजांचे जिरे टोपे. महाराज हे माझ्या करता
जसं मी तुम्हाला बोललो, एक एनर्जी आहे. मी त्यांच्याकडे एक एनर्जी म्हणून बघतो. मी माझ्या आई वडिलांकडे एक एनर्जी म्हणून बघतो. मी त्यांचा चेहरा किंवा त्यांचं शरीर बट यू आज मी नाही इन्स्पिरेशन फ्रॉम देअर. आज मी माऊलींचा ज्यावेळेस आम्ही दरबारात होतो, हो. आम्ही ज्यावेळेस त्यांच्या मंदिरात आतमध्ये ज्यावेळेस मी त्यांना नतमस्तक झालो, डोकं टेकवलं, त्यावेळेस आहे ना, मी एक अनुभव घेतला की मी जे स्पर्श केला त्यावेळेस मला एक जिवंत समाधीला आपण स्पर्श करतो ना, त्यावेळेस एक फिलिंग येतं. म्हणूनच मी म्हंटल पास्ट लाईफ कनेक्शन. आज नशीब खूप चांगलं आहे की आपण सगळे एकत्र आहोत, आपण एवढा संवाद साधतोय. पण हे कुठेतरी ह्याच्या अगोदर सुद्धा झालेलं आहे, ते ह्याच्या नंतर सुद्धा होईल. फक्त आपली रूप वेगळी असते. तुम्ही जे मला विचारलं की तुम्ही प्रॉब्लेम मध्ये असाल तर तुम्ही कोणाला नमस्कार करा, मी जिथे जाईल तिथे प्रॉब्लेम कॅरीच करणार आहे. आलं लक्षात? हा सॉल्व्ह कोण करणार आहे? हा सॉल्व्ह फक्त स्वतः करणार. बरोबर प्रसाद. बिकॉज आपल्याला खूप तास लागतील अजून, म्हणून मी काय केलंय, काही जे प्रश्न आहेत ना जे असे व्हेरी इंटरेस्टिंग पण अजून आपण टच नाही करू शकलो, म्हणून मी एक रॅपिड फायर खेळणार आहे तुझ्या बरोबर. आणि तो रॅपिड असणार आहे आणि इट हॅज टू बी फुल ऑफ फायर. सो युअर वाईल्डेस्ट ड्रीम. माझं वाईल्डेस्ट ड्रीम आहे की मला मून वरनं अर्थ कडे बघायचं. युअर बिगेस्ट रिग्रेट. बिगेस्ट रिग्रेट आजपर्यंत झालं नाही, कारण प्रत्येक गोष्ट ही एक्सपिरियन्स. युअर फेवरेट एक्सरसाइज, म्हणजे कॅलिस्थेनिक्स म्हणशील का जिम म्हणशील, कुठला एक एक्सरसाइज जो प्रचंड आवडतो? ह्याला मी थोडं क्लब करीन. माझ्याकरता एक्सरसाइज इज ॲड्रेलिन रश. बरोबर. ज्याच्याने सुद्धा माझा हार्ट पंप होता ना, त्याच्याने मी खुश असतो. युअर चीट मील. गोड असतं की तिखट? गोड. मी खूप गोड आहे आणि माझा सर्वात फेवरेट गोड आहे काजू कतली. मी म्हणजे माझं असं डोळ्यात हार्ट्स येतात. मी 1-1 किलो काजू कतली ॲट अ टाइम खातो. कोणाला बिलीव्ह नाही होणार. बट दोज हू नो मी दे नो व्हॉट आय एम ट्राइंग टू से. आणि त्यांनी हे डोळ्यांनी बघितलंय मी ॲट अ टाइम 1 किलो कसं संपवतो. मग युअर फॅट पर्सेंटेज इज हाऊ मच? राईट नाव माझं फॅट पर्सेंटेज इज समवेअर अराउंड 10.5. युअर पर्सनल फेवरेट कार, म्हणजे एवढ्या सगळ्या गाड्यांमध्ये जी सगळ्यात जास्त आवडते? मी अजून आउट नाही केली ती कार, पण ती लवकरच दिसेल माझ्याकडे. माहिती आहे. नाव सांगणार? नाही, नाव नाही सांगणार. चलो, म्हणजे नेक्स्ट पॉडकास्ट ड्यू फॉर दिस कार. डन. एखादा ट्रेकिंग स्पॉट विच इज व्हेरी चॅलेंजिंग पण अजूनही केलेला नाहीये? एक बाण म्हणून ट्रेक आहे, तो पिनॅकल आहे. त्याच्यामध्ये 2 ते 2.5 दिवस फक्त वर जायला लागतात आणि त्याच्यामध्ये इट्स अ रॉक क्लाइम्बिंग पॅच पूर्ण, बट त्याच्यामध्ये स्टेशन व्हावं लागतं मिड लाईन. बापरे. सो तो एका दिवसात कम्प्लीट होत नाही, त्याला मिनिमम 2.5 to 3 days लागतात. दॅट इज द मोस्ट डिफिकल्ट आपण म्हणू की रॉक क्लाइम्बिंगचा पॅच इन महाराष्ट्र. आणि शेवटचा, आजच्या पिढीसाठी इफ यू वॉन्ट टू बिकम सक्सेसफुल अर्ली इन लाईफ, एज्युकेशन का बिझनेस? Both hand in hand. Nice. Without education, you will never have bullets in life. Education are your guiding lines. But without experience, you cannot use those bullets. Very well said. Very well said. Ekdam Prasad Nagarkar signature style. That of course brings us to the end of Soulsome, and that is बरेच lessons झालेत आपले देऊन, पण any one lesson that life taught you and which you would like to share with our viewers? डोक्यावर बर्फ आणि तोंडात पिठी साखर. वाह. या 2 महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाने त्यांच्या लाईफमध्ये आत्मसात केल्या पाहिजेत. डोक्यात बर्फ या करता की तुम्हाला कितीही कॉम्प्लेक्स सिच्युएशन येऊ दे, कितीही त्रास होऊ दे, कितीही प्रॉब्लेम येऊ दे, त्या क्षणाला एक स्टेप मागे येऊन फक्त शांत राहा. तुम्ही जर का तुमच्या हॉट माइंडवर कोल्ड बर्फ ठेवला, हा फक्त थॉट आणा आणि शांत राहा, तुमची 99% सिच्युएशन तिथेच सॉल्व्ह होते. अगदी बरोबर आहे. ठीक आहे. बिकॉज तुम्ही जर का स्पाइक झालात, सगळंच हाताबाहेर, पॅनिक झालात, तर तुम्ही ॲब्रप्ट डिसिजन घेतात. सेकंड, तुमच्या तोंडात साखर नसून पिठी साखर का पाहिजे? लवकर विरघळते. लवकर विरघळते पण, आणि पिठी साखरेचा फायदा असा आहे की तुमचं जे शुगर लेवल आहे ती जास्ती स्ट्रॉंग राहते. का तर आपण जिभेवर ज्यावेळेस पिठी साखर ठेवतो त्यावेळेस आपल्याला खूप गोड वाटतं आणि गोडमुळे आपलं डोपामाइन राईज होतं. डोपामाइन हिट झाल्यानंतर वी फील गुड. ही जर का अनुभूती तुम्ही तुमच्या डेली लाईफ मध्ये कंटिन्युएशन मध्ये ठेवली तर तुम्हाला हा अंदाज येतो की तुम्ही जो नॉर्मल आपली जी वाच्यता असते, जे आपण बोलतो लोकांबरोबर, ती आपोआपच गोड होते.
तुम्ही जर का नॉर्मल पेक्षा कैक पटीने गोड बोललात ना, तर तुमची लाईफ तिथे अर्ध्यापेक्षा कैक पटीने तुम्हाला सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. सगळ्या स्टाफला विचारा, सगळेजण आम्हाला गोडबोली म्हणतात. इट इज नॉट की मला प्रोडक्ट विकायचंय म्हणून मी गोड बोलतो. बट यू आर जेन्युइनली लाईक दॅट. इट इज बिकॉज की माझ्याकरता समोरची व्यक्ती देव आहे आणि तुम्ही माझ्या दालनात आलात, तुम्ही माझ्या समोर आलात, मला ही तुम्ही संधी दिली की तुम्हाला मी काहीतरी सर्व्हिस देतोय, किंवा कस्टमर जरी नसेल, अननोन व्यक्ती असेल, तर मी तुमच्याशी संवाद साधतोय. याचा अर्थ आपण या आधी कुठेतरी भेट झाली आहे आणि त्याच्याकरता मी तुमच्याशी थँकफुल आहे. ब्युटिफुल, व्हेरी सोलफुल. दिस वॉज व्हेरी सोलफुल. तुमचं नावच सोलफुल आहे, तर तुम्हाला सोलफुल थॉट दिला तर अजून बरं वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू. Keep your eyes on the stars, but your feet grounded. Dare to dream big. Believe in yourself, and then just make it happen. With that, we conclude on Soulsome today. Wish you all a very happy, prosperous, and a soulful Diwali. Thank you, and God be with all of us.